संयुक्त विद्यमाने आयोजित आजच्या या 10वी आणि 12वी नंतर पुढे काय या कार्यक्रमामध्ये मी प्रोफेसर सोनाली काळे विद्याप्रतिष्ठान पॉलिटेक्निकच्या वतीने सर्वांचे हार्दिक स्वागत करते। खरं तर 10वी आणि 12वी नंतर आपल्या सर्वांसाठी तो काळ म्हणजे एक टर्निंग पॉइंट असतो। तर या काळात आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळणं खरोखरच खूप गरजेचं राहतं। 10वी आणि 12वी नंतर आता पुढे नक्की काय करायचं या आपल्याला पडलेल्या कोड्याचं उत्तर थोडंसं सोपं व्हावं यासाठी आपण हा आजचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। अंधकाराला भिडण्यासाठी प्रकाशाची दाखवते वाट, अंधकाराला भिडण्यासाठी प्रकाशाची दाखवते वाट आणि म्हणूनच वंदनीय आहे समयीतील ती छोटीशी वाट। कार्यक्रमाची सुरुवात तेजोमय व्हावी यासाठी आपण करतो ते दीप प्रज्वलन आणि ज्ञानाचा ओघ अखंड राहावा याच्यासाठी आपण करूया सरस्वती पूजन। मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजन करण्याची विनंती करते। प्लीज ऑल ऑफ यू। सर्व मान्यवरांचे आभार। ज्या तंत्रज्ञानाची कास धरून आपण जगाच्याही पलीकडे जाऊन अगदी चंद्रावरही आपला झेंडा फडकवला आहे, तर अशाच तंत्रज्ञानातील काही पारंगत व्यक्तिमत्व आपल्याला आज प्रमुख मान्यवर म्हणून लाभलेले आहेत। तर तंत्रशिक्षणातील तुमचा अनुभव आणि कार्याला आभाळा एवढी उंची आहे। तंत्रशिक्षणातील तुमचा अनुभव आणि कार्याला आभाळा एवढी उंची आहे। विनंती आहे आमची त्या उंचीवरून तुम्ही थोडंसं खाली यावं आणि आमचा आदरयुक्त सत्कार स्वीकारावा। तर सर्वप्रथम आपण आपल्या पहिले प्रमुख पाहुणे आपल्या सर्वांसाठी मोस्ट सिनियर पर्सन असे डॉक्टर एम.बी. पासलकर सर यांची ओळख थोडक्यात पाहूया। तर डॉक्टर पासलकर सर हे तंत्रशिक्षण संचालनालयाचे माजी संचालक आहेत। तसेच सरांनी MPSC म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग याचे सदस्य म्हणूनही काम केलेलं आहे। तर मी विद्याप्रतिष्ठान पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉक्टर देशपांडे सर यांना विनंती करते त्यांनी सर्वप्रथम डॉक्टर पासलकर सरांचा सत्कार करावा। प्लीज सर।
यानंतर आपले दुसरे प्रमुख अतिथी डॉक्टर पद्माकर केळकर सर. तर डॉक्टर केळकर सर हे ब्राईट स्टार प्रायव्हेट लिमिटेडचे CEO आहेत. तर आणि विशेष बाब म्हणजे विद्याप्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेजच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंटच्या डिपार्टमेंटल ॲडवायझरी बोर्डचे सर मेंबरही आहेत. तर सरांचाही माननीय प्राचार्यांनी सत्कार करावा अशी त्यांना विनंती आहे. यानंतर आपल्या कार्यक्रमासाठी खास उपस्थित राहिलेले गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुणे येथील मॅथमॅटिक्स डिपार्टमेंटचे प्राध्यापक सचिन येळे सर यांचाही सत्कार प्राचार्यांनी करावा अशी त्यांना विनंती आहे. यानंतर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुणे येथील ॲप्लाइड मेकॅनिक्स विषयाचे प्राध्यापक सचिन खडके सर यांचाही सत्कार माननीय प्राचार्यांनी करावा अशी त्यांना विनंती आहे. यानंतर आजच्या कार्यक्रमाला विशेष सहकार्य लाभलेले ॲम्बिशन व्हेंचर कम्प्युटर एज्युकेशन बावडा येथील प्रमुख आशिष नायकुडे सर यांचाही सत्कार माननीय प्राचार्यांनी करावा अशी त्यांना विनंती करते. यानंतर गजानन घुमरे सर यांनाही सरांनी सन्मानित करावं अशी सरांना विनंती आहे. त्यानंतर सुमित तोडकर सर यांनाही सरांनी सन्मानित करावं अशी सरांना विनंती आहे. टाळ्यांचा आवाज कमी झालाय. आणि सीमा नायकुडे मॅडम यांचाही सत्कार सरांनी करावा अशी त्यांना विनंती करते. सर्व मान्यवरांचे आभार. आता आजच्या कार्यक्रमाचं आपण थोडक्यात प्रस्तावना पाहणार आहोत. तर विद्याप्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेज इंदापूरचे प्राचार्य माननीय डॉक्टर देशपांडे सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आपल्याला थोडक्यात सांगावं. प्लीज सर. नमस्कार. सर्व मान्यवरांचं इथे पुन्हा एकदा स्वागत करतो. डॉक्टर पासलकर सर, डॉक्टर केळकर सर, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक या गव्हर्नमेंटच्या आपल्या पॉलिटेक्निक कॉलेजमधून आलेले आणि या सर्व ॲडमिशन्स कोर्सेसमध्ये मोठ्या जबाबदारीमध्ये काम करणारे आपले येडे सर, खडके सर, नायकुडे सर ज्यांनी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना इथपर्यंत आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले. आज आपला हा कार्यक्रम जो आहे हा कार्यक्रम एक मेळावा आहे की ज्यामध्ये आपण
सर्व 10वी झाल्यानंतरच्या विद्यार्थ्यांना पुढे आपण काय करू शकतो आणि कशा पद्धतीने आपलं आयुष्याचं, आपल्या करिअरचं आपण नियोजन करू शकतो. आपण जे शिक्षण घेतोय त्या शिक्षणाचा उपयोग आपल्याला भावी आयुष्यात कशा पद्धतीने करता येऊ शकेल आणि कुठल्या पद्धतीचं आपण शिक्षण पुढे घेतलं तर ते चिरंतन राहील आपल्याबरोबर आणि आपल्या फॅमिलीला त्याचा उपयोग होईल. उपजीविका हा शब्द मी वापरत नाही आहे, परंतु आपल्या स्वतःची प्रगती कशा पद्धतीने करता येईल या दृष्टीने एक मार्गदर्शनपर हा कार्यक्रम आहे. याच्यामध्ये डॉक्टर पासलकर सर, डॉक्टर केळकर सर आणि आपल्या बरोबर जे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकचे प्राध्यापक आलेले आहेत ते सर्व त्यांच्या पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन करतील. सर्व प्रकारच्या ज्या काही अपॉर्च्युनिटीज आहेत 10वी नंतरच्या विद्यार्थ्यांना त्याचा देखील इथे विचार करण्यात येईल. त्याचा देखील काही गोष्टी तुमच्यासमोर मांडण्यात येतील. 10वी झाल्यानंतरची जी आपल्या आयुष्याबद्दलची कल्पना असते ती खूपच छोटी असते. मी देखील तुमच्यासारखाच 10वी झाल्यानंतर काय करायचं हा विचार माझ्या मनात ज्यावेळेस आला त्यावेळेस माझ्या टीचर्सनी, माझ्या पालकांनी मला ज्या गोष्टी मला सांगितल्या त्या पद्धतीने मी माझ्या आयुष्याचं रेखाटन केलं. मी त्यावेळेस पॉलिटेक्निकला ॲडमिशन घेतली. त्यावेळेस फक्त गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकच या महाराष्ट्रात होती, प्रायव्हेट पॉलिटेक्निक नव्हती. आणि त्यानंतर मात्र ज्या पद्धतीने मला गती मिळाली माझ्या अभ्यासामध्ये असेल, माझ्या करिअरमध्ये असेल ती मी तुम्हाला नंतर शेअर करेन. परंतु ज्या पद्धतीने पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांना नॉलेज आणि स्किल्स मिळत आहेत ते इतर ब्रांचेसमध्ये थोड्याशा कमी पद्धतीने मिळतात. ज्या पद्धतीने पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांना कमी वयामध्ये जास्त संधी उपलब्ध होतात, ज्या पद्धतीने या पॉलिटेक्निकमध्ये अभ्यास केल्यानंतर आपल्याला लवकरात लवकर आपली करिअरची वाटचाल चालू करता येते ही खरोखर चांगली गोष्ट आहे. आणि आता हा जो नवीन अभ्यासक्रम पॉलिटेक्निकमध्ये आलेला आहे त्याच्यामध्ये साधारणपणे 12 आठवडे हे आपल्याला इंडस्ट्रीमध्ये अप्रेंटिसशिप करावी लागते आणि ती कंपल्सरी आहे. आणि त्यामुळे आपल्याला इंडस्ट्रीमध्ये देखील काम करण्याचा अनुभव कॉलेज करतानाच येऊ शकतो. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला हळूहळू उलगडा त्याचा होत जाईल. आणि मित्रांनो, खूप कमी वयामध्ये आपले स्वतःसाठी आपल्याला काय गोष्टी करायच्या आहेत याचं आत्ता आपल्याला या गोष्टी ठरवाव्या लागतील. परदेशामध्ये 15-16 वर्ष झाल्यानंतर मुलगा जर पेरेंट्स बरोबर राहत असेल तर त्याला थोडासा मंद मुलगा म्हणतात, कारण तो स्वतःचं काहीच करत नाही आहे. परंतु आपल्याकडे मात्र आपली फॅमिली जी सिस्टीम आहे ती इतकी स्ट्रॉंग आहे की आपण पेरेंट्सपासून 15व्या वर्षी बाहेर किंवा इतर ठिकाणी राहायचा विचारही आपण करू शकत नाही. परंतु त्यामुळे कदाचित असं देखील होऊ शकते की आपली प्रगती रखडली जाऊ शकते. आपल्याला ह्याच्यातून बाहेर पडणं गरजेचं आहे. फॅमिलीतून बाहेर पडू नका, घरातून बाहेर पडू नका, परंतु या विचारातनं बाहेर पडा की आपल्या पेरेंट्स, आपले नातेवाईक जे सांगतील तेच आपल्याला करायचं आहे किंवा त्यांनी जे केलं तेच आपल्याला करायचं आहे. वेगळा मार्ग निवडा. आपल्याला जो मानवेल, आवडेल आणि जो सोयीस्कर असेल तोच मार्ग निवडायचा आहे. विद्या प्रतिष्ठान ही जी संस्था आहे 1972 साली स्थापन झाली आणि त्या संस्थेच्या या 53-54 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये फक्त विद्यार्थी घडवणे हा एकमेव त्याच्यामध्ये उद्देश आहे. आणि या सर्वांसाठी आपल्याला याच्यामध्ये ज्या विद्यापीठांच्या वेगवेगळ्या शाखा आहेत त्यातली ही एक शाखा आहे विद्यापीठांचं पॉलिटेक्निक कॉलेज. या पॉलिटेक्निक कॉलेजची स्थापना 2008 साली झालेली आहे. निरंतर या कॉलेजमध्ये चांगले विद्यार्थी घडवण्यासाठी प्रयत्न केले जातात. आपल्याकडच्या पासआउट झालेल्या विद्यार्थ्यांच्या मध्ये अनेक विद्यार्थी गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये आहेत, प्रायव्हेटमध्ये देखील मोठ्या मोठ्या पोस्टवर आहेत. आत्ता देखील यावर्षी आपल्याकडे 100च्या वर मुलं ही मल्टीनॅशनल कंपनीमध्ये प्लेस झालेली आहेत आणि त्यांना चांगलं पॅकेज देखील मिळालेलं आहे. एका कंपनीनी
ज्या मुलांना रिक्रूट केलेलं आहे त्या कंपनीने त्या मुलांना डिग्री विथ स्किलरीला करून द्यायचं हे त्यांच्या ऑफर लेटरमध्येच दिलेलं आहे. त्यामुळं अशा अनेक संधी इथे अवेलेबल आहेत. विद्याप्रतिष्ठान पॉलिटेक्निकमध्ये आम्ही फक्त डिप्लोमा होल्डर घडवत नाही, तर आम्ही कमवते विद्यार्थी घडवतो. हा सर्वात मोठा त्याच्यामध्ये आणि आमच्या आणि इतर पॉलिटेक्निकमध्ये फरक आहे. तर कमवते होण्यासाठी स्किल्स मिळणं गरजेचं आहे. स्किल्स मिळवण्यासाठी आपल्याला काही ना काहीतरी अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि हा अभ्यास करण्यासाठी आपल्याला ज्या पॉलिटेक्निकमध्ये अभ्यासाला जास्तीत जास्त प्राधान्य दिलं जातं त्या पॉलिटेक्निकमध्ये आपल्याला ॲडमिशन घेणं गरजेचं आहे. तर तुम्हाला सर्वांचं विद्याप्रतिष्ठानच्या या संकुलामध्ये, विद्याप्रतिष्ठानच्या पॉलिटेक्निकमध्ये पुन्हा मी स्वागत करतो. सर्व मान्यवरांचे पुन्हा आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम या पद्धतीने आपण पुढे नेऊयात. आणि जर काही तुम्हाला शंका असेल ती तुम्ही वैयक्तिकरित्या इथे आपल्या मान्यवरांच्या बरोबर शेअर करू शकाल, विचारू शकता आणि शंकांचं निरसन करू शकता. आमचे सर्व टीचर्स, आमचे सर्व प्राध्यापक इथे तुमच्यासाठी तुम्हाला मदत करण्यासाठी अवेलेबल आहेत. आणि याचा फायदा करून घ्या. आपल्या भावी आयुष्याचं नियोजन करण्याची ही वेळ आलेली आहे आणि ती वेळ आत्ताच आहे. त्यामुळं याचा फायदा करा, याचा उपयोग करून घ्या. तुम्हा सर्वांना तुमच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर तंत्रज्ञान शिकताना सगळ्यात थोडंसं शॉर्ट रस्ता आपण जो म्हणतो किंवा पटकन टेक्नॉलॉजीमध्ये एंट्री करण्याचा जो ऑप्शन आहे तर तो म्हणजे तंत्रनिकेतन. म्हणजे 10वी किंवा 12वी नंतर आपण जे पॉलिटेक्निक कोर्स म्हणतो तर तो पॉलिटेक्निक कोर्स. तर त्याबद्दलची प्रवेश प्रक्रियेची एक थोडक्यात ओळख देण्यासाठी विद्याप्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेजमधील प्रवेश प्रक्रिया केंद्राचे प्रमुख आणि फर्स्ट इयर डिपार्टमेंटचे HOD डॉक्टर कदम सर यांना मी व्यासपीठावरती आमंत्रित करते. प्लीज सर. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, तसेच आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले विद्यार्थी, मी डॉक्टर संजय कदम आपणास डिप्लोमाची प्रवेश प्रक्रिया याबद्दल थोडक्यात ओळख करून देणार आहे. आपली जी काही डिप्लोमाची प्रवेश प्रक्रिया आहे ही ऑनलाईन पद्धतीने राबवली जाते, जिला थोडक्यात आपण कॅप असं म्हणतो. सेंट्रलाइज्ड ॲडमिशन प्रोसेस म्हणजेच केंद्रीय प्रवेश प्रक्रिया असं म्हटलं जातं. महाराष्ट्रामध्ये जी काही सगळी डिप्लोमाची कॉलेज आहेत त्या सगळ्या कॉलेजमध्ये याच प्रक्रियेद्वारे प्रवेश दिला जातो. तर अशी जी काही प्रवेश प्रक्रिया आहे, आता आपण कुठल्याही जरी डिप्लोमाच्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं म्हटलं किंवा प्रवेश प्रक्रियामध्ये सामील व्हायचं म्हटलं तर यासाठी काहीतरी किमान पात्रता असणं गरजेचं आहे. तर इथं 2च महत्त्वाच्या किमान पात्रता आहेत. तर त्यामध्ये पहिला आहे की उमेदवार म्हणजे विद्यार्थी हा भारतीय नागरिक असायला पाहिजे. आणि दुसरं महत्त्वाचं आहे 10वीमध्ये त्यांनी किमान 35% गुण मिळवायला पाहिजे. तर अशा 2च महत्त्वाच्या पात्रता आहेत. ज्या 2 पात्रता असतील तर विद्यार्थी ही जी काही डिप्लोमाची प्रवेश प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये सामील होऊ शकतो. आता यानंतर ही एक प्रकारची प्रवेश प्रक्रिया आहे. आता बघ, ह्या प्रवेश प्रक्रियेसाठी काहीतरी शुल्क आहे. तर आपण जर बघितलं तर शुल्क हे 2 प्रकारचे आहे. जर विद्यार्थी जनरल कॅटेगरीचा असेल तर प्रवेश प्रक्रियेचं शुल्क आहे 400 रुपये आणि तो जर रिझर्व्ह कॅटेगरीचा असेल तर प्रवेश शुल्क आहे 300 रुपये. तर यानंतर ही एक प्रकारची प्रवेश प्रक्रिया आहे ज्याच्यामधून आपण डिप्लोमाला ॲडमिशन घेणार आहे. तर मग याच्यासाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे काय असतील तर सर्व विद्यार्थ्यांसाठी म्हणजे तो रिझर्व्ह कॅटेगरीचा असेल किंवा ओपन कॅटेगरीचा असेल तर त्यासाठी महत्त्वाची 3 डॉक्युमेंट्स आहेत. पहिला आहे 10वीचं मार्कशीट, दुसरा आहे शाळा सोडल्याचा दाखला आणि तिसरा आहे नॅशनॅलिटी डोमासाईल सर्टिफिकेट. अशी ही 3 महत्त्वाची डॉक्युमेंट सगळ्या विद्यार्थ्यांसाठी असतील. त्यानंतर जे विद्यार्थी रिझर्व्ह कॅटेगरीचे असतील त्यांना त्यांच्या प्रवर्गानुसार वेगवेगळी डॉक्युमेंट्स आहेत. आपण जर SC आणि ST विद्यार्थ्यांचा विचार केला तर त्यांच्यासाठी महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे जातीचा दाखला. त्यानंतर आपण NT, ABCD किंवा SBC, OBC किंवा SEBC विद्यार्थी किंवा EWSचे विद्यार्थी असतील
तर त्यांच्यासाठी जातीच्या दाखल्याबरोबर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट जे 31 मार्च 2026 पर्यंत वैध असेल असे ते प्रमाणपत्र असायला पाहिजे. नंतर असे काही विद्यार्थी असतील की ज्यांना TFWS मधून ॲडमिशन घ्यायचं असेल त्यांच्यासाठी उत्पन्नाचा दाखला महत्त्वाचा आहे. किंवा जे विद्यार्थी दिव्यांग असतील किंवा माजी सैनिकांचे विद्यार्थी असतील तर त्यांच्यासाठी दिव्यांग प्रमाणपत्र किंवा माजी सैनिकांचं प्रमाणपत्र अशी वेगवेगळी डॉक्युमेंट्स त्यांना लागतील. आता अशी ही जी काही प्रवेश प्रक्रिया आहे जी आपण म्हटलं की क्या प्रोसेस आहे, महाराष्ट्रातल्या कुठल्याही कॉलेजमध्ये आपल्याला ॲडमिशन घ्यायचं असेल तर ह्या प्रोसेस थ्रू आपण घेऊ शकतो. त्यामुळे अगोदर जे होतं की प्रत्येक कॉलेजमध्ये जाऊन आपल्याला वेगवेगळा फॉर्म भरायचा तसा इथं काही गरज लागत नाही. अशा ह्या डिप्लोमाच्या प्रोसेसचे मुख्यतः 7 महत्त्वाचे टप्पे आहेत. आणि ही सगळी करण्यासाठी एक आपल्याला वेबसाईट आहे किंवा दुसरं आपण अँड्रॉइड मोबाईलमधून ॲडमिशनची एक ॲप आहे ती डाउनलोड करून सुद्धा आपण ही प्रक्रिया करू शकतो. ज्यामध्ये महत्त्वाचे 7 टप्पे आहेत. थोडक्यात फक्त ते 7 टप्पे कोणते आहेत ते मी तुम्हाला सांगतो. त्यातला पहिला महत्त्वाचा टप्पा आहे ज्याच्यामध्ये आपण ऑनलाईन नोंदणी करणार आहे विद्यार्थी. त्यानंतर ऑनलाईन नोंदणी झाल्यानंतर विद्यार्थी त्याची स्वतःची माहिती भरणार आहे. ते भरल्यानंतर तो डॉक्युमेंट अपलोड करणार आहे त्याच्या प्रवर्गानुसार. ती डॉक्युमेंट सगळी त्यांनी अपलोड केल्यानंतर प्रवेश प्रक्रियेचं शुल्क त्याला ऑनलाईन पद्धतीनेच भरायचं आहे जे की 400 किंवा 300 रुपये असेल. हे झाल्यानंतर तो त्याचा जो काही तो अर्ज आहे तो अर्ज भरलेला घेऊन कुठल्या तरी सुविधा केंद्रावर किंवा ई-स्क्रुटिनी पद्धतीनं त्यांनी जी भरलेली सगळी माहिती आहे किंवा जे काही अपलोड केलेले डॉक्युमेंट्स आहे त्याची पडताळणी केली जाईल आणि नंतर ऑनलाईन पद्धतीनंच त्याचा तो फॉर्म हा कन्फर्म केला जाईल. तर हा प्रवेश प्रक्रियेचा महत्त्वाचा पहिला टप्पा आहे. तर हे करत असताना आपले ग्रामीण भागातले जे काही बरेचसे विद्यार्थी आहेत की त्यांना बऱ्याच वेळा घरून हे करणं किंवा एखाद्या नेट कॅफेवर जाऊन ही सगळी माहिती भरणं ते भरत असताना बऱ्याचशा अडचणी येत असतात. आणि त्यामुळं DTA जे आहे ज्याला आपण डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन असं म्हणतो त्यांच्याकडून वेगवेगळ्या कॉलेजमध्ये सुविधा केंद्र उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. तसं एक सुविधा केंद्र आपल्या कॉलेजमध्ये आहेत. तर मला फक्त असं आव्हान करायचं आहे सगळ्या विद्यार्थ्यांना की आमच्या कॉलेजमध्ये हे जे काही सुविधा केंद्र आहे डिप्लोमाच्या ॲडमिशनच्या प्रोसेससाठीचं त्याचा लाभ अवश्य इथं उपस्थित असलेले विद्यार्थी किंवा त्यांचे कोण नातेवाईक असतील तर त्यांनी तो घ्यावा. तर एकदा का ही पहिली स्टेज झाल्यानंतर जी अत्यंत महत्त्वाची आहे त्यानंतर पुढची दुसरी स्टेज आहे एक तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाते. ज्या यादीमध्ये किंवा ती लागल्यानंतर आपल्याला फक्त भरत असताना जर आपल्या काही त्रुटी राहिल्या असतील किंवा काही दुरुस्ती असेल आपण जो फॉर्म भरला किंवा काही डॉक्युमेंट अपलोड केलेले असतील किंवा काही वेळेस बऱ्याच विद्यार्थ्यांकडे नॉन क्रिमिलियर वगैरे उपलब्ध नसतं तर ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यानंतर अपलोड करू शकतो. हे झाल्यानंतर पुढची तिसरी स्टेज येते ज्याच्यामध्ये अंतिम गुणवत्ता यादी प्रदर्शित केली जाते. आणि मग त्यानंतर पुढची चौथी पायरी येते ज्याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन फॉर्म भरायचे असतात. आणि ती या प्रक्रियेमधला सगळ्यात महत्त्वाची एक पायरी आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळे राऊंड असतात. गेल्या वर्षीपर्यंत 3च राऊंड होते. यावर्षी त्याच्यामध्ये थोडासा बदल केला आहे. यावर्षी 4 राऊंड आहेत ज्याच्यामध्ये आपण विद्यार्थ्यांच्या आवडीचं कॉलेज त्याचबरोबर त्या कॉलेजमधला अभ्यासक्रम याची निवड करू शकतो. हे करत असताना विद्यार्थ्यांना कमीत कमी एक ऑप्शन आणि जास्तीत जास्त 300 ऑप्शन तो भरू शकतो. आता यामध्ये जे काही वेगवेगळे 4 राऊंड आहेत त्याच्यामध्ये असं आहे की पहिल्या राऊंडमध्ये जर विद्यार्थ्यांनी भरलेला जो काही पहिला पसंतीक्रम आहे तो जर मिळाला तर त्याला कंपल्सरी घ्यावा लागतो. दुसऱ्या राऊंडमध्ये यावर्षी तो बदल केलेला आहे की पहिले 3 ऑप्शन जर त्याला मिळाले तर ते त्याला घ्यायचे आहेत. आणि तिसऱ्या राऊंडमध्ये जर 6 पहिले पर्याय त्यांनी जे काही निवडलेले आहेत त्याचा पसंतीक्रम ते मिळले तर ते त्याला घ्यावंच लागेल. त्याला आपण ॲटो फ्रीज होणं असं म्हणतो. आणि मग शेवटी असेल 4था राऊंड. तर असा तो एक परत महत्त्वाचा तिसरा टप्पा आहे ज्याच्यामध्ये आपण ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत. ऑप्शन फॉर्म भरणं म्हणजे आपल्याला आवडीचं कॉलेज आणि कॉलेजमधला अभ्यासक्रम याची निवड करायची ज्याच्यामध्ये कमीत कमी एक पर्याय आणि जास्तीत जास्त 300 पर्याय आपण भरू शकतो. हे झाल्यानंतर पुढची स्टेज येते ज्याच्यामध्ये आपल्याला ऑनलाईन पद्धतीनं बघता येते की मला जे काही मी कॉलेज टाकलं होतं किंवा जे काही त्यातला अभ्यासक्रम निवडला होता ते मिळालं का नाही. आणि मग हे जर त्याला मिळालं असेल तर त्याने पुढच्या स्टेजमध्ये ऑनलाईन पद्धतीनं परत एक प्रवेश प्रक्रिया शुल्क असतं ते भरायचं आहे ऑनलाईन पद्धतीनं आणि त्याचा जो काही तो ॲडमिशन आहे ते कन्फर्म करायचं आहे.
आणि मग हे झाल्यानंतर शेवटचा टप्पा येतो, ज्याच्यामध्ये जे काही त्याला मिळालेले कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये त्याने जायचं आहे, त्याची जी काही सगळी ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत ते तिथे द्यायचे आहेत आणि आपला प्रवेश हा कन्फर्म करायचा आहे. आता हे सगळं घडण्यासाठी साधारण 1.5 महिना किंवा काही वेळेस 2 महिने सुद्धा वेळ लागतो. तर त्यामुळे बऱ्याच वेळा असं होतंय की पालकांना असं वाटू शकतं की ही प्रक्रिया बरीचशी लांब लचक आहे का काय. तर मला पालकांना एवढंच सांगायचं आहे की बऱ्याच वेळा काय होतं की विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी डॉक्युमेंट जी काय आहे त्याची वेगळ्या प्रकारचे वेळ लागत असतो. त्यामुळं जरा ह्या प्रक्रिया थोडासा जास्त वेळ लागतो. तर त्यामुळं विद्यार्थ्यांनी जास्त घाई गडबड न करता किंवा दुसरीकडे कुठं लगेच ॲडमिशन वगैरे कन्फर्म होण्यासाठी व्यवस्थित वाट बघून ही प्रवेश प्रक्रिया आपल्याला काय करायची आहे, पूर्ण करायची आहे. आता ही प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मग मी असं एवढं म्हणेन की विद्यार्थ्याला जर टेक्निकल एज्युकेशन करायचं असेल तर त्याला 2 पर्याय असतात. एक 12वी नंतर टेक्निकल एज्युकेशनमध्ये जाणं आणि 10वी नंतर टेक्निकल एज्युकेशनमध्ये जाणं. तर शेवटी मी एवढंच असं म्हणेन की त्यांनी जर 10वीमधून टेक्निकल एज्युकेशनमध्ये आला तर त्याचा 100% त्याला चांगला फायदा होत असतो. कारण 10वी नंतर 3 वर्ष डिप्लोमा आणि त्याच्यानंतर जर त्याला डिग्री करायची असेल तर नंतरची 3 वर्ष, ह्या 6 वर्षामध्ये तो फक्त टेक्निकल एज्युकेशनच चांगल्या प्रकारे घेतो, ज्याचा फायदा त्याला पुढच्या करिअरमध्ये होत असतो. आता शेवटी अजून मी एवढंच सांगेन की डिप्लोमाला ॲडमिशन घेतल्यानंतर आपल्या गव्हर्नमेंटकडून वेगवेगळ्या प्रकारच्या स्कॉलरशिपच्या स्कीम आहेत. गेल्या वर्षीपासून जे काही मुली आहेत, मला वाटते सगळ्याच मुलींना त्यांची जी काही ट्युशन फी आहे त्याच्यामध्ये 100% सवलत दिलेली आहे. त्यानंतर जे काही वेगवेगळ्या प्रवर्गातले विद्यार्थी आहेत त्यांनाही वेगवेगळ्या प्रकारच्या बऱ्याचशा स्कॉलरशिप्स आहेत. तर त्याविषयी ज्यावेळेस तुम्ही ॲडमिशन घ्यायचाल इकडे डिप्लोमाला तर त्यावेळेस तुम्हाला त्या सगळ्याच्या काही स्कॉलरशिपच्या योजना आहेत याबद्दल 100% माहिती दिली जाईल. शेवटी मी एवढंच असं म्हणेन की आपल्यामध्ये आता एवढे जे काही विद्यार्थी आहेत ज्यांना कोणाला डिप्लोमाला प्रवेश जर घ्यायचा असेल तर त्यांनी आमच्याकडे असणारं जे काही सुविधा केंद्र आहे याचा जरूर वापर करावा. धन्यवाद. धन्यवाद सर. जेव्हा विद्यार्थी फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतात तर त्यांची एक सेपरेट फॅमिली होते, फर्स्ट इयर फॅमिली. तर फर्स्ट इयर फॅमिलीचे कुटुंब प्रमुख असं आपण कदम सरांना म्हणू शकतो, ज्यांनी आपल्याला प्रवेश प्रक्रियेची छान अशी ओळख करून दिली. यानंतर ज्यांच्या कामाकडे बघून आम्ही पण शिकतो की स्टँडर्ड वर्क कसं असलं पाहिजे. तर असे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकचे 2 फॅकल्टी मेंबर्स आपल्याला प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले आहेत. तर त्यांचंही मार्गदर्शन आपण ऐकणार आहोत. तर सर्वप्रथम प्राध्यापक खडके सर यांना मी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्याची विनंती करते. प्लीज सर. नमस्कार. माननीय व्यासपीठावर उपस्थित डॉक्टर पासलकर सर, केळकर सर, माझे सहकारी येडे सर, आपल्या विद्याप्रतिष्ठानचे जे कॅम्पस डायरेक्टर आणि प्राचार्य आहेत ते देशपांडे सर आणि इथला सगळं स्टाफ आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आत्ताच जस्ट 10वी होऊन उत्तीर्ण झालेले सर्व विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो. तर बराचसा जो पार्ट आहे मी प्रवेश प्रक्रियेचा तो कदम सरांनी खूप व्यवस्थित सांगितला आहे. तर ह्याच्यामध्ये मी फक्त थोडंसं ॲड करतो की 10वी झाल्यानंतर बेसिकली आपल्याला जे माहीत असलेले मार्ग आहेत ते किती आहेत, 3 आहेत. ओके, म्हणजे बऱ्याच जणांना माहीत असते की 10वी झाल्यानंतर सगळ्यात पहिला मार्ग कुठला आहे तुमचा, तर तो आहे हायर सेकंडरी एज्युकेशन किंवा त्याला आपण 11वी-12वी म्हणतो. 11वी-12वीमध्ये कुठले कुठले ब्रॉडली स्पीकिंग जे काही ब्रांचेस आहेत त्या कुठल्या, तर सायन्स साईड घेतात. ज्यांचं मॅथ्स वगैरे चांगलं आहे किंवा हे आहे तर सायन्समध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी वगैरे घेतात. त्यानंतर दुसरा वाणिज्य शाखा म्हणजे कॉमर्स, त्यानंतर सायन्स, आर्ट्स आणि MCVC. हे तुम्हाला 10वी नंतर नेहमीचा पॅटर्न आहे तो. म्हणजे 10वी झालं की डोळे दाखवून लोक 11वी-12वीला पूर्वी जायचे. तर ते 10वीच्या मार्कावर त्याचीसुद्धा प्रोसेस जी आहे ते आजकाल कॅप राऊंडने झालेली आहे आणि त्याचं FYJC ॲडमिशन पोर्टल असं गव्हर्नमेंटचं पोर्टल आहे, त्याच्यावर 11वी-12वीचे ॲडमिशन होतात. नंतर बरेचसे विद्यार्थी ज्यांना थोडे कमी मार्क पडले
किंवा ज्यांचं स्किल सेट चांगला करायचं आहे किंवा ज्यांना डायरेक्ट बिझनेसमध्ये उतरायचं आहे, त्यासाठी ते स्किल ॲक्वायर करण्यासाठी काय करतात, तर ITI करतात. तर ITI जनरली 10वी नंतर कसला असतो, 1 किंवा 2 वर्षाचा असतो, बरोबर आहे. ज्याचं मॅथमॅटिक्स बेस कमी आहे किंवा अभ्यासापेक्षा प्रॅक्टिकलवर जास्त हे करून कुठंतरी लगेच कामाला लागायचं. तर ITI म्हणजे काय, इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, त्याला ITI म्हणतात. तर गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजेस बरेच असतात. तर जनरली हा पण 10वी नंतर करण्यात येणारा कोर्स आहे. तो 1 ते 2 वर्षाचा असतो आणि त्याच्यामध्ये स्किल बेस्ड ट्रेनिंग मिळतं विद्यार्थ्यांना. फॉर एक्झाम्पल फिटर, इलेक्ट्रिशियन, वेल्डर, डिझेल मेकॅनिक या प्रकारचे जे काही छोटे छोटे जॉब्स आहेत, पण महत्त्वाचे जॉब्स आहेत फॅक्टरीमध्ये हे लोक जास्त लागतात. तर सुपरवायझरी लेवलचे जे काही जॉब्स आहेत, ॲक्च्युअल काम करणारे जे जॉब्स आहेत, त्यासाठी ITIचा कोर्स बरेच जण घेतात. आता ह्या सगळ्यापेक्षा एक वेगळा पर्याय जो आहे तो आहे डिप्लोमा, किंवा त्याला आपण म्हणतो पॉलिटेक्निक. पॉलिटेक्निक म्हणजे एक ज्युनियर इंजिनियर सारखी गोष्ट. म्हणजे आपण जनरली 12वी करून जर 4 वर्षाचा इंजिनिअरिंगचा कोर्स केला तर आपल्याला बॅचलर्स डिग्री इन इंजिनिअरिंग मिळते. मग आपल्याला माहीत आहे वेगवेगळे साईड्स आहेत, मेकॅनिकल आहे, सिव्हिल आहे, इलेक्ट्रिकल आहे, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आहे, इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स आहे, त्याच्यानंतर आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड रोबोटिक्स, त्यानंतर डाटा सायन्स, असे बरेचसे वेगवेगळ्या ब्रांचेस आता झालेले आहेत. पण ह्याचं जे मिनी व्हर्जन आहे की इंजिनिअरिंगच्या ऐवजी इंजिनियर्सपेक्षा सुद्धा जास्त प्रमाणात ज्युनियर इंजिनियर लागतात. फॉर एक्झाम्पल समजा एखादी बिल्डिंग डिझाईन करायची आपल्याला, तर बिल्डिंग डिझाईन करताना कोण लागतं आहे आपल्याला, पहिल्यांदा आपण काय लगेच सिमेंट ब्रिक्स हे मागवून लगेच बांधकाम सुरू नाही करत. आपण काय करतो, एखाद्या कागदावर ती बिल्डिंग कशी दिसणार आहे, त्याचं डायमेन्शन्स काय आहेत, त्याचे स्केल्स काय आहेत, ते घेऊन आपण त्याचा प्लॅन काढतो, म्हणजे आर्किटेक्ट लागतो. त्याच्यानंतर ती बिल्डिंग किती स्ट्रॉंग व्हायला पाहिजे म्हणून काय लागेल आपल्याला, स्ट्रक्चरल इंजिनियर लागतो. मग तो त्याचं कॉलम बीम स्लॅबचं डिझाईन देईल. आणि नंतर ती बिल्डिंग ॲक्च्युअली बांधण्यासाठी कोण लागतं, साईट इंजिनियर्स लागतात किंवा सुपरवायझर्स लागतात. ते जास्त प्रमाणात असतात, बरोबर आहे. त्यामुळं बेसिक इंजिनिअरिंग 12वी करून इंजिनिअरिंग झालेल्यांपेक्षा जी जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे ती 10वी नंतर 3 वर्षाचा डिप्लोमा केलेल्यांसाठी जास्त आहे. म्हणजे बरेच मुलं आता 10वी नंतर डिप्लोमा करतात, डिप्लोमा नंतर डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला जातात. म्हणजे 12वी करून किती वर्षाचा कोर्स आहे, इंजिनिअरिंग म्हणजे 4 वर्षाचा, आणि डिप्लोमा करून इंजिनिअरिंगला जायचं असेल तर इंजिनिअरिंगच्या डायरेक्ट सेकंड इयरला तुम्ही जाऊ शकता, बरोबर आहे. बरोबर आहे. तर डिप्लोमा हे काय आहे, ITIच्या थोडंसं वरच आहे. म्हणजे यू आर ॲज गुड ॲज ज्युनियर इंजिनियर्स इन द फॅक्टरी ऑर इन साईट, बरोबर आहे. तर वयाच्या 19व्या वर्षी तुम्हाला एक चांगल्या पगाराची नोकरी डिप्लोमा झाल्यानंतर सुद्धा लागू शकते. किंवा तुम्हाला हायर एज्युकेशनला जायचं असेल तर तुम्ही डायरेक्टली डिप्लोमा कंप्लीट करून चांगले मार्क घेऊन सेकंड इयर ऑफ इंजिनिअरिंगला जाऊ शकता. तर हे आहे तुमचं डिप्लोमाच्या बाबतीत. तर हे जे डिप्लोमाची जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये MSBT ही गव्हर्निंग बॉडी आहे, म्हणजे महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन. तर हे सगळं डिप्लोमाचे ॲडमिशन प्रोसेस, डिप्लोमाचे कॉलेजेस ह्याच्यावर नियंत्रण करणारी सिस्टीम आहे MSBT. आणि DT, डिरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन, आणि त्याच्या अंडर असते MSBT, आणि MSBTच्या अंडर हे सगळे कॉलेजेस आहेत. तर इथं ज्यावेळी तुम्ही MSBTचा सिलेबस जो असतो, म्हणजे तुम्ही इंदापूरच्या कॉलेजला शिका किंवा गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला मुंबईला शिका किंवा पुण्याला शिका, कुठेही तुम्ही शिकलात तर तो सिलेबस सगळीकडं सेम असतो. परीक्षा सगळीकडं सेम असते. जो क्वेश्चन पेपर पुण्यात येणार आहे, जो संभाजीनगरला येणार आहे, जो नागपूरला येणार आहे, तोच इथे इंदापुरात आहे, बरोबर. त्यामुळे MSBTचा सिलेबस सगळीकडं सेम असेल. त्याची एक्झाम घेण्याची पद्धत, त्याचे पेपर्समध्ये येणारे क्वेश्चन्स हे सगळं ऑल ओव्हर महाराष्ट्रात सेम पद्धतीने एक्झाम होतं. त्यामुळे डिप्लोमा तुम्ही कुठून करता हे महत्त्वाचं नाही आहे. तुम्ही कुठल्या ह्याच्यातनं करताय, MSBTतनं करताय का ऑटोनॉमसमधनं करताय हे महत्त्वाचं. तर MSBTचं स्टँडर्ड सिलेबस आहे.
त्याच्यामधून जर तुम्ही MSBT ॲफिलेटेड संस्थेतनं जर डिप्लोमा केला तर तुम्हाला नक्कीच आत्ताचं जे अप टू डेट नॉलेज आहे ते तर मिळेलच. तिसरी गोष्ट, ज्यावेळी तुम्ही हा डिप्लोमा करता त्यावेळेला तुमचं, आता कदम सरांनी सांगितलंच आहे पण तरी पण मी सांगतो की DT महाराष्ट्र पोर्टल हे आहे. DT महाराष्ट्र पोर्टल गुगलवर टाकलं तर येतं. फॉर एक्झाम्पल त्याची जी वेबसाईट आहे ती काय आहे, poly25.dtmaharashtra.government.in. परत सांगतो मी, poly25.dtmaharashtra.government.in ह्या वेबसाईटवर तुम्ही स्वतः पण जायचं. प्रत्येक वेळी कोणी तर सांगितलंय मगच आपण तसं करायचं असं नाही. आता तुम्ही 10वी झालात म्हणजे तुम्हाला व्हिडिओ मोबाईलमध्ये गेम खेळता येतो म्हणजे बाकीचं पण बघता यायला पाहिजे. मोबाईल हे कसं हे टूल आहे, याचा तुम्ही चांगल्यासाठी पण उपयोग करू शकता आणि वाईट गोष्टींसाठी पण उपयोग करू शकता. तर तुम्ही आत्ता ठरवायचं आहे की 10वी झाल्यानंतर आपण चांगल्या काय गोष्टी करू शकतो. आता ChatGPT आहे, गुगल आहे, ह्याच्याकडून तुम्हाला पाहिजे ती माहिती एका क्लिकवर मिळू शकते. तर ती कशी मिळवायची, ChatGPT म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जरा आता ॲक्वायर करून घ्या. मी सांगितलेलं वेबसाईट बघा, त्याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे की पॉलिटेक्निकला जायचं असेल किंवा डिप्लोमाला जायचं असेल तर तुम्ही काय काय तुमच्याकडे कागदपत्र पाहिजे, तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन म्हणजे कागदपत्र महत्त्वाची कुठली आहेत, त्याची राऊंड कधी कधी सुरू होणार आहेत. सरांनी सांगितलं 4 राऊंड आहेत, बरोबर आहे. तर पहिल्या राऊंडला सुद्धा बऱ्याच जणांना ॲडमिशन मिळू शकते. तर जिथं ॲडमिशन मिळालं त्याला जर तिथं घ्यायचं असेल तर तो फ्रीज करू शकतो ऑप्शन. समजा त्याला वाटत असेल की ह्याच्यापेक्षा वरचे कॉलेज मला पाहिजे होते तर त्या कंडिशनमध्ये तुम्ही फ्लोट करू शकता, बरोबर आहे. फ्लोट म्हणजे आहे ते ॲडमिशन कन्फर्म राहतं आहे आणि वरच्या ॲडमिशनमध्ये जर वरच्या कॉलेजेसमध्ये कुठलं जर मिळालं तुम्हाला तर ते तुम्ही घेऊ शकता. तर असे 4 राऊंड असतात. त्याच्यामध्ये 1 ते 1.5 महिना प्रोसेस असते. तरी पण ज्यांना फर्स्ट सेकंड राऊंडमध्ये मिळालेलं आहे त्यांनी बेस्ट वे तिथे घेतलेलं चांगलं राहील. दुसरी गोष्ट, MSBTचं सिलेबस सगळीकडे सेम असल्यामुळं, पॉलिटेक्निकचा क्वेश्चन पेपर एक्झाम पॅटर्न सगळीकडे सेम असल्यामुळं तुम्हाला जर खर्च वाचवायचा असेल तर तुमचं वय आहे 16व्या वयात तुम्ही बाहेरच्या सिटीमध्ये जाऊन तिथं राहणे, खाणे, येणे जाणे ह्याच्यामध्ये तुमचा जो वेळ जातो त्याच्यापेक्षा आपलं जवळचं जे लोकेशन आहे तिथं कुठलं चांगलं कॉलेज असेल ज्याच्यामध्ये MSBT संचलित जे कॉलेज आहे तर त्याच्यामध्ये तुमच्या आवडीची ब्रांच तुम्ही घ्यायची. ब्रांच सिलेक्ट करताना तुमचं स्वतःचं मॅथ्स कसं आहे, मॅथमॅटिक्स कसं आहे, तुमचं सायन्स कसं आहे किंवा तुमची आवड कशात आहे. तुम्हाला काय मेकॅनिकल आवडतं आहे, काही इलेक्ट्रिकल आवडतं आहे, काही इलेक्ट्रॉनिक्स आवडतं आहे, बरोबर आहे. कारण आपण मोबाईल बघतो, आपण बिंदास मोबाईलवर व्हिडिओ कॉलवर बोलतो. पण व्हिडिओ कॉलवर बोलताना ह्या मोबाईलमध्ये कुठली वायर जोडलेली आहे का, वायरलेस डिव्हाइस आहे. म्हणजे क्लाउडमधून कोणतरी काहीतरी इन्फॉर्मेशन येते, ते मोबाईल आपल्याला ट्रान्समिट करतं आहे आणि आपल्याला त्या व्यक्तीचा आवाज पण ऐकू येतो आहे, दिसतो पण तो व्यक्ती, म्हणजे जादूच आहे ना. ह्याच्यामागं पूर्ण सायन्स आहे. सायन्स म्हणण्यापेक्षा सायन्स तर आहेच पण मेन आहे त्याच्यात इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी. त्यामुळे येणारं जे युग आहे ते इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजीचं आहे. प्रत्येक ब्रांच, सिव्हिल असू दे, मेकॅनिकल असू दे, इलेक्ट्रिकल असू दे, इलेक्ट्रॉनिक्स असू दे, ह्याच्यामध्ये आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डाटाचा फार मोठा सहभाग असणार आहे. त्यामुळे आपण टेक्नॉलॉजीशी अद्ययावत होणं महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी मला असं वाटतं की तुम्ही एकदम शांतपणे व्यवस्थित विचार करून वाईज डिसिजन घ्यावं की आपल्याला काय बनायचं आहे, आपल्याला कशात इंटरेस्ट आहे आणि त्या इंटरेस्टची फील्ड निवडायची. आणि मग तुमचं कॉलेज, लोकेशन, तुमचं इकॉनॉमी, तुमच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती कशी आहे, मग त्याच्यामध्ये आपलं सगळं गणित व्यवस्थित बसेल का, मग त्यासाठी कुठे ॲडमिशन घेणं योग्य राहील, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून तुम्ही ह्या प्रोसेसमध्ये जा. 10वी झाल्यानंतर ब्लाइंडली आंधळेपणाने कुठंतरी हे करण्यापेक्षा व्यवस्थित विचार करून तुम्हाला जे योग्य आहे ते निवडून तुम्ही हे करावं. एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट. धन्यवाद सर. सरांनी एकंदरीत पॅरलली सगळ्या कोर्सेसची माहिती आपल्याला दिली. थँक्यू. यानंतर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकचे प्राध्यापक केडे सर यांना मी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्याची विनंती करते. प्लीज सर.
व्यासपीठावरील मान्यवर आणि उपस्थित सर्व विद्यार्थी आणि पालक, गेली 4 वर्ष झाली मी शासकीय तंत्रनिकेतन पुणे येथे ॲडमिशन इन्चार्ज म्हणून काम पाहत आहे. जिल्ह्याभरातून खूप सारे पालक संस्थेला व्हिजिट देतात आणि प्रत्येक वेळी प्रत्येक पालकाचा एकच प्रश्न असतो की सर कोणत्या ब्रांचला स्कोप आहे. स्कोप कशाला आहे हे कसं ओळखायचं त्याचं एक मी तुम्हाला उदाहरण देतो. साधारण 2019च्या डिसेंबरमध्ये चायनामध्ये लॉकडाऊन लागलं आणि आपल्याकडे फेब्रुवारी एंडिंगला लॉकडाऊन लागलं. तर महाराष्ट्रातली सर्वात मोठी यात्रा अंगणेवाडीची यात्रा, सर्वांना माहीत असेल, बातम्यामध्ये कधी पाहिलं असेल. तर ही यात्रा साधारण फेब्रुवारीच्या फर्स्ट वीकमध्ये असते. म्हणजे लॉकडाऊन लागण्याच्या जस्ट आधी त्या यात्रेला मी गेलो होतो माझ्या फॅमिलीसोबत आणि माझ्या मुलाला एक हेलिकॉप्टर मला घ्यायचं होतं रिमोट कंट्रोलवरचं, की जे हेलिकॉप्टर मी 1 वर्ष आधी 500 रुपयाला घेतलं होतं त्याच हेलिकॉप्टरची किंमत तिथं 900 रुपये सांगितली आणि ती फायनल, म्हणजे आधी सांगताना 1200-1300 वगैरे सांगितले. मग मी म्हटलं एवढी किंमत 1 वर्षात कशी वाढली, काय याच्या मागचं कारण. तर ते म्हटले लॉकडाऊन लागलंय. म्हटलं कुठं, तर चायनामध्ये. म्हणजे बघा, यात्रा कुठे, अंगणेवाडी, महाराष्ट्र, भारत. लॉकडाऊन कुठे, चायना. म्हणजे आपली यात्रा ही कशावर डिपेंड आहे, चायनावर. बर, इतिहासात आपण हेही वाचलं असेल की लाकडी खेळण्यांचं गाव म्हणून प्रसिद्ध गाव कुठलंय, सावंतवाडी, की जे अंगणेवाडीपासून 50 किलोमीटर अंतरावर आहे. जे आपलं गाव खेळण्यांसाठी प्रसिद्ध आहे त्या गावातल्या खेळण्या मार्केटला नाही येत, यात्रेत नाही येत. आपली यात्रा कोणावर डिपेंड आहे, चायनावरती. तर हे काय झालं, कारण सावंतवाडीतल्या खेळण्या लाकडी आहेत तर त्यांनी टेक्नॉलॉजीचा वापर करून तेवढ्या अट्रॅक्टिव्ह खेळण्या पुढे डेव्हलप केल्याच नाही, टेक्नॉलॉजी वापरलीच नाही. म्हणजे हा जो स्कोप आहे तो स्कोप ओळखता आला नाही. तसं इंजिनिअरिंग हा एक अभ्यासक्रम नाहीये, एक अप्रोच आहे. इंजिनियर हा एक न शिकलेला माणूस सुद्धा इंजिनियर होऊ शकतो. इंजिनियर ही पदवी घेतल्यानंतरच तो इंजिनियर होतो असं बिलकुल नाहीये. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. आपण आईस्क्रीमचा कोन खातो सर्वजण, करेक्ट. ज्यावेळी अमेरिकेमध्ये आईस्क्रीमचा शोध लागला त्यावेळी त्यांनी आईस्क्रीम एका कपमध्ये द्यायला सुरुवात केली. म्हणजे आईस्क्रीम हे प्रॉडक्ट त्यांना एवढं आवडलं लोकांना की त्याचं वाटप खप करत असताना खूप कचरा क्रिएट व्हायला लागला. आणि अमेरिकेमध्ये पोल्युशन कंट्रोल बोर्ड फार स्ट्रिक्ट आहे. मग त्यांनी स्ट्रिक्टली सांगितले याचं तुम्हाला काहीतरी नियोजन करावं लागेल. आणि मग त्या आशयाची एक मीटिंग त्या ओनरच्या घरामध्ये चालू होती. सगळे मेंबर्स बसलेले होते आणि की बाबा या कचऱ्याचं आपण नियोजन कसं करायचं. मग ही मीटिंग चालू असताना अचानक त्यांचा लहान मुलगा खेळता खेळता त्या मीटिंगमध्ये आला. आपल्यासारख्याच्या घरी मीटिंग चालू असते आणि असा मुलगा जर आला असता तर त्याला 2 फटके देऊन बाहेर काढला असता. कारट्या हो आहे, कशाला आलास इथे. पण त्यांनी त्याला बिलकुल तसं न करता त्यांनी विचारलं बाबा काय चालू आहे. तर त्यांनी व्यवस्थित सांगितलं की आपण असं असं प्रॉडक्ट बनवतो, त्याच्यामुळे असा असा कचरा क्रिएट होतोय, म्हणून आम्ही मीटिंग घेतोय. मग ते मुलगा लहान, त्याच्या डोक्यात सहज एक विचार आला आणि ते म्हणून गेलं, जर पप्पा तो कोणच खाऊन टाकला तर. मग या मीटिंग मधल्या बसलेल्यांना सुचलं की आपण असा काही कोन क्रिएट करायला पाहिजे किंवा कप क्रिएट करायला पाहिजे की तो खाल्ला गेला पाहिजे. आणि मग तिथून पुढे त्या कोनचा शोध लागला. म्हणजे इंजिनिअरिंग हा एक अप्रोच आहे, एक विचार आहे, ती एक डिग्री नाहीये. तुम्ही पूर्वीच्या काळी बघा, पूर्वीच्या काळी आपल्या शैक्षणिक पद्धतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर सिव्हिल इंजिनियर खूप डेव्हलप होतं. एवढं डेव्हलप होतं की आता तुम्ही बघताय जुनी बांधकाम आणि आताची बांधकाम याच्यामध्ये जमीन आसमानाची तफावत आहे. ही तफावत काय, तर ह्याच्या मागचं मूळ कारण आहे नीतिमत्ता. ज्यावेळी शिवाजी महाराजांचे किल्ले हिरोजी इंदलकरांनी बांधले त्यावेळी त्यांनी ते किल्ले बांधताना कधी विचार नाही केला की मला यातनं 50% राहिले पाहिजे, मला 60% राहिले पाहिजे. त्यांची नीतिमत्ता होती की मला याच्यातून किती अजून चांगलं देता येईल. आणि हे सगळं केल्यानंतर त्यांनी मागणी काय केली, तर एका पायरीवर माझं नाव लिहा फक्त. आणि आज आपण बघतो की समाजामध्ये जे इंजिनियर्स आपण घडवतोय त्यातले काही
प्रामाणिक आहेत, नो डाऊट. पण बऱ्याच प्रमाणावरती काही लोकांचं कसं झालेलं आहे की मला याच्यातून जास्त पैसे कसे मिळतील. एक संस्था म्हणून आमची पण जबाबदारी आहे की आम्ही एक चांगला नागरिक घडवला पाहिजे. आणि पालक म्हणून तुमची एक जबाबदारी आहे की आपला मुलगा जो आहे त्याच्यामध्ये नीतिमत्ता ही चांगली असली पाहिजे. जर ह्या दोन्ही बाजूंची सांगड झाली तरच एक चांगला नागरिक घडेल आणि देशाला एक चांगला इंजिनियर मिळेल. त्याच्यामुळे इंजिनिअरिंग फक्त एक स्कोप म्हणून आणि पैसे कमवण्याचं साधन म्हणून बघू नका, त्याच्याकडे एक चांगला अप्रोच म्हणून बघा. संधी तुम्हाला निर्माण करता आल्या पाहिजे. संधी प्रत्येक ठिकाणी असतात. आजकाल आपण ते 3 इडियट्स सारखे मूवीज बघतो आणि मग माझ्या मुलाला पेंटिंगचा शौक आहे, मग त्याला मी पेंटिंगलाच पाठवतो, मला त्या फोटोग्राफीच आवडते. अजिबात त्या मुलांचं ऐकू नका, कारण ते सध्या त्या सिच्युएशनमध्ये नाही आहेत की ते स्वतःच्या करिअरचा डिसिजन घेऊ शकतात. तर पालक आणि विद्यार्थी यांनी एकत्र बसून हा निर्णय घेणं गरजेचं आहे. खरंच आपल्या मुलाला काय घडवलं पाहिजे. APJ अब्दुल कलाम यांना एअरफोर्समध्ये पायलट व्हायचं होतं. लास्ट 9 पीपल सिलेक्ट झाले होते, पण 8च लोक घेण्यात आले. त्यांना पायलट बनता आलं नाही म्हणून त्यांनी हार मानली का? नाही मानली. ते सायंटिस्ट झाले, देशाचे राष्ट्रपती झाले आणि तिन्ही सेनांचे प्रमुख झाले. म्हणजे जे सगळे पायलट झाले ते सगळे त्यांच्या अंडर आले. म्हणजे असं काहीतरी आपल्याला करून वेगळं पण घडवता आलं पाहिजे. आणि हे सगळं घडवण्यासाठी आपण जे काही शिक्षण घेऊ ते शिक्षण घेतल्यानंतर आपल्यामधला प्रामाणिकपणा, आपल्यामधल्या कपॅबिलिटीज ह्या सगळ्या आपल्याला जपणं आवश्यक आहे. कपॅबिलिटीज ओळखून आपण निर्णय घ्या. आपण बऱ्याचदा म्हणतो की कुठल्या ब्रांचला स्कोप आहे, कुठल्या ब्रांचला स्कोप नाही. बऱ्याच जणांचं आता मी पाहतो आलं की कुठं ॲडमिशन घ्यायचंय? कम्प्युटर. कुठं ॲडमिशन घ्यायचंय? कम्प्युटर. भविष्यात कम्प्युटरचं भविष्य काय असेल हेही तुम्हाला माहित नाही, मला पण माहित नाही. आज AI टेक्नॉलॉजी आली आहे. पहिलं कसं होतं की कम्प्युटर टेक्नॉलॉजीमध्ये कम्प्युटरमध्ये छोटे छोटे प्रोग्राम्स करण्यासाठी प्रोग्रामर लागत होते. आता AI असल्यामुळे त्या प्रोग्रामरची गरजच नाही लागणार आहे. AI ला सांगायचं मला हा प्रोग्राम पाहिजे, लगेच तो प्रोग्राम मिळतोय. त्याच्यामुळं असं नाही की भविष्यात याचं डिमांड तसंच टिकून राहील. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय की तुम्हाला दिसतंय काय, तर सगळ्यांना IT सेक्टरमध्ये भरमसाठ पगार आहेत, खूप लाखोंनी पगार आहेत. पण हे पगार का आहेत, कसे निर्माण झालेत याच्याबद्दल काय माहिती आहे का आपल्याला? तर काहीच नसते. ॲक्च्युली 90% IT सेक्टरमधल्या वर्कर्सची जी कामाची शैली आहे ती भारतासाठी नाही आहे, किंवा जे काम करतात ते भारतासाठी नाही आहे. बऱ्याचशा फॉरेन कंट्रीजसाठी हे लोक काम करतात. आणि या करन्सी एक्सचेंजमध्ये त्यांचा पगार वाढतो. म्हणजे ॲक्च्युली तिकडे जर पगार $1 असेल तर त्याच्या रुपीज कन्व्हर्जनमध्ये त्याचा पगार इकडे वाढतो. त्यांना $1 द्यायला परवडतो आणि आपल्या लोकांना तो मोठा वाटतो आणि घ्यायला पण परवडतो. या करन्सी एक्सचेंजमुळे हा पगार पुरवठा दिसतो. भविष्यात काही होऊ शकतं. उद्या महायुद्ध झालं, डॉलरची प्राइस कमी झाली, उद्या रुपया आणि डॉलर पॅरलल आले, किंवा उद्या काही देशांनी एकत्र येऊन एखादी युनियन केली आणि डॉलरमध्ये एक्सचेंज करायचं नाही ठरवलं, डॉलरची व्हॅल्युएशन कमी झाली, पगार कमी होतील. म्हणजे आता जे तुम्हाला लाखोंनी पगार दिसतील ते हजारोंनी दिसतील. त्याच्यामुळं आपण फक्त ते एक मृगजळ दिसतंय त्याच्या मागं पळून कुठलाही डिसिजन घेऊ नका. सगळ्या ब्रांचेसला तेवढ्याच प्रमाणात स्कोप आहे, फक्त आपण तिथं काय करतोय हे फार महत्वाचं आहे. मी आणखी एक उदाहरण देतो. माझाच एक विद्यार्थी होता ज्यानं शुगर केन प्लांटर मशीनमध्ये पेटंट मिळवलं होतं. ऑलरेडी मार्केटला ते मशीन होतं, पण यानं लो कॉस्टमध्ये त्याच्यात पेटंट मिळालं. खूप लो कॉस्टमध्ये त्यांनी 50,000 ते मशीन बनवलं होतं. आधी ऑलरेडी मार्केटला 2.5-3 लाखाच्या पुढे ते मशीन्स होते. मग आता यानं डिप्लोमा कंप्लीट केल्यानंतर तो बिझनेस करणं आवश्यक होतं. कारण सगळ्यात महत्त्वाचं काय, इंजिनिअरिंग हे व्यावसायिक शिक्षण आहे हे आधी समजून घ्या. तर आपण व्यवसायाला प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे. पण आपण प्रत्येकजण नोकरीच्या मागे, नोकरी स्कोप आपण विचारतो म्हणजे कुठं नोकरी आहे हाच प्रश्न आपण विचारत असतो इनडायरेक्टली. मग या शुगर केन प्लांटर मशीन बनवणाऱ्या विद्यार्थ्यानं बिझनेस करायचं ठरवलं मात्र, पण घरून काय सपोर्ट मिळेना. घरचे म्हटले तू बिझनेस टाकला नाही चालला, उद्या भविष्यात जाऊन तुझं लग्न जमणार नाही. आपल्याकडे मॅरेज मटेरियल हा एक खूप मोठा कन्सेप्ट आहे. नोकरी असेल तरच तुमचं लग्न जमतं, नाही तर लग्न जमणं फार अवघड आहे. म्हणून मॅरेज मटेरियल म्हणून त्या मुलानं 20,000वरती पुण्यात नोकरी स्वीकारली. 20,000 त्याचं रूम भाडं आलं, पेट्रोल आलं, मेस आलं, याच्यावर त्याचे 10,000 गेले, घरी 5,000 दिले, उरले 5,000. काय सेव्हिंग्स होणार आहेत आणि काय त्याला मिळणार आहे? पण हेच जर त्यांनी मशीन बनवलं असतं, प्रोडक्शन केलं असतं,
50,000चं मशीन 1,00,000ला विकलं असतं, एका मशीन मागे त्याला 50,000 मिळाले असते. जरी त्यानं 12च मशीन बनवले असते, मी जास्त सांगत नाही, 12 मशीन वर्षाला विकू द्या तरी त्याला प्रॉफिट 50,000 पर मंथ मिळालं असतं. आणि तो 12 मशीन बनवण्याचा कालावधी हार्डली 1 महिन्याच्या आत असता. 11 महिने तो निवांत बसून इतर उद्योग करायला मोकळा झाला असता. ही व्यवसायाची ताकद आहे, लक्षात ठेवा. हाच आकडा 12चा 120 झाला असता तर, 1200 झाला असता तर आज आपल्याकडे बारामती, दौंड, इंदापूर सगळे ऊस उत्पादक शेतकरी आहेत. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, ऊस लागवड यंत्र नसेल तर ऊस लावायला खूप कष्ट पडतात. सरी काढणं, तोडणं, बेणं, हातरणं, परत पायानं दाबणं, मग भिजवणं, ही सगळी प्रोसेस तुम्हाला सगळी माहिती आहे. ही सगळी प्रोसेस शुगरकेन प्लांटरमुळे एकदम सोपी होऊन गेली असती आणि बऱ्याच मोठमोठ्या शेतकऱ्यांनी ह्या मशीन्स घेतल्या असत्या. मग आपण ओळखायला शिका की आपण इंजिनिअरिंग केल्यानंतर ऍक्च्युअल आपण काय इंजिनिअरिंग करतोय त्याच्या मागचा गाभा ओळखायला शिका. आणि आपण सतत दुसऱ्यांचं अनुकरण करायला शिकू नका. आजकाल फॉरेन कंट्रीजचं आपण फार अनुकरण करतोय, अगदी खाद्य संस्कृतीपासून सगळ्याच बाबतींमध्ये. आपली खाद्य संस्कृती खूप चांगली होती, पण आपण सध्या पिझ्झा, बर्गर याच्यामध्ये गुरफटत चाललेलो आहोत. आपली खाद्य संस्कृती सर्वात उत्तम आहे हे आपण ओळखायला शिका अगोदर. त्याचप्रमाणे आपल्या इतर संस्कृती देखील खूप चांगल्या आहेत. स्वामी विवेकानंद एका परिषदेला गेलेले असताना त्या परिषदेमध्ये सगळ्यांना चहा देण्यात आला. चहा दिल्यानंतर सर्वजण कपानं चहा प्यायला लागले, पण स्वामींनी मात्र बशीमध्ये चहा ओतला आणि चहा प्यायला लागले. सर्वजण हसायला लागले, ही काय चहा पाण्याची पद्धत आहे का? तर त्यांनी दिलेलं उत्तर फार मार्मिक होतं. आता या क्षणी जर एखादा व्यक्ती आला आणि त्याला द्यायला चहा नाही आपल्याकडं, तर मी असा एकमेव व्यक्ती आहे जो त्या व्यक्तीला चहा देऊ शकतो. तुम्ही कोणीही त्याला चहा देऊ शकत नाही. ही अशी आपली संस्कृती आहे. त्याच्यामुळं आपल्या आयुष्याचा निर्णय घेताना फार बारकावे बघा, फार बारकाव्यानं अभ्यास करून निर्णय घ्या. पॉलिटेक्निक ही फील्ड अशी आहे की जी इंजिनिअरिंगचा पाया मानली जाते. पॉलिटेक्निक केल्यानंतर तुम्ही 3 वर्षाच्या डिग्री नंतर वेगवेगळ्या परीक्षा देऊ शकता, जसं की सिव्हिल इंजिनिअरिंगच्या बऱ्याचशा ज्युनियर इंजिनिअरच्या पोस्ट असतील, RTO इन्स्पेक्टर सारखी पोस्ट असेल जी तुम्ही मेकॅनिकल अथवा ऑटोमोबाईल डिप्लोमा केल्यानंतर देऊ शकता. अशा बऱ्याचशा डिप्लोमा बेसवर एक्झाम्स असतात. नंतर तुम्ही डिग्री कंप्लीट करू शकता. आणि आता आणखी एक तुमच्यासाठी सोपी मेथड आलेली बघा. जर तुम्ही डिप्लोमा कम्प्युटरमध्ये केला आणि तुम्हाला लक्षात आलं की कम्प्युटरला स्कोपच नाही राहिला, तुम्ही डिग्री सिव्हिलमध्ये करू शकताय, डिग्री मेकॅनिकलमध्ये करू शकताय, किंवा डिप्लोमा मेकॅनिकलमध्ये केला आणि 3 वर्षात लक्षात आलं मेकॅनिकलचा स्कोपच गेलाय, तुम्ही डिग्री कम्प्युटर करू शकताय. असं हे वे आता मोकळे झालेले आहेत. त्याच्यामुळं आपल्या आयुष्याचा निर्णय घेताना व्यवस्थित निर्णय घ्या आणि नोकरीच्या मागे न पळता आपण काय व्यवसाय करू शकतो. व्यवसाय करत असताना 2 गोष्टी मात्र बऱ्याच जणांना कमी पडतात. एक आहे मनोधैर्य आणि दुसरं आहे भांडवल. बरेच जण रिस्क घ्यायला धजवत नाहीत की बाबा आपण एवढी रिस्क मोठी घ्यावी का न घ्यावी. तर रिस्क, कॅल्क्युलेटेड रिस्क जर तुम्ही घेतली, मी एक उदाहरण सांगतो नेहमी. माझे एक मामा आहेत, तर त्यांना काहीतरी बिझनेस करायचा होता, पण मग त्यांचं शिक्षण कमी झालेलं, बिझनेस कसा करायचा तर त्याबाबत त्यांना जास्त माहिती नव्हती. मग रोज गावात मित्र येऊन बसायचे, बसता 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 त्यांना एक सुचलं आणि मग ते 10 मित्र एकत्र आले. 10 जणांनी 10-10 लाख रुपयांचं भाग भांडवल गोळा केलं. 1 करोडचं भाग भांडवल सुरू झालं आणि 1 करोडचं भाग भांडवल सुरू करून त्यांनी एक मोठा दूध संघ स्थापन केला. आणि आज कोणीही त्या 10 जणांपैकी तिथं जात सुद्धा नाही. सगळं ऑटोमेशन केलेलं आहे आणि मॅनेजर ठेवलेला आहे. प्रत्येकाच्या घरी महिन्याला 30,000 रुपये येतात. ही व्यवसायाची ताकद आहे. तिथं न जाता सुद्धा त्यांना पैसे येतात. नोकरीमध्ये मात्र तुम्ही 8 तास काम करायचंच आहे, तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत. तर त्याच्यामुळे सगळ्या गोष्टींचा प्रॉपर अभ्यास करा, निर्णय घ्या. तुमच्या पुढील वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. रायगडापासून अमेरिकेपर्यंतची उदाहरणं सरांनी आपल्याला सांगून खूप छान पद्धतीने मार्गदर्शन केलं. प्लस उद्योजकतेचं महत्त्व पण सरांनी त्यांच्या मार्गदर्शनामधून सांगितलं. तर आपल्यामध्ये असे एक सक्सेसफुल उद्योजक आपल्याला पुढे वक्ता म्हणून लाभलेले आहेत. तर मी डॉक्टर केळकर सरांना, आपल्या सर्वांना इंजिनियरसाठी जो जे औद्योगिक क्षेत्रातील वेगवेगळ्या संधी आहेत तर त्याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी इथे आमंत्रित करते. प्लीज सर. खरं मला तर मार्गदर्शन
असं सांगू शकतो, त्या काळी 11वी झाल्यानंतर, 11वी टेक्निकल झाल्यानंतर तसं कळणंच फार अवघड होतं. म्हणून वडिलांनी मला पॉलिटेक्निकमध्ये टाकलं. म्हणजे तेव्हा कळत नव्हतं ही मान्य, आत्ताही कळतं असं नाही, पण पॉलिटेक्निकला घातल्यावर ती पुढची 3 वर्ष अशी गेली की तुम्हाला पर्यायच नव्हता. एक तर म्हणजे कॉलेज खूप लांब होतं घरापासून, त्यामुळे कॉलेजला गेल्यावर परतीचे मार्ग तोडले होते. त्याच्यानंतर डिप्लोमा झाल्यानंतर त्या काळात इलेक्ट्रॉनिक्सला ॲडमिशन घेणं हे अत्यंत धाडसाचं होतं. पण तरीसुद्धा 69 साली मी इलेक्ट्रिकल म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स डिप्लोमा करून मग BE केलं, AB केलं आणि 16 साली PhD केलं. त्यामुळे डिप्लोमानंतर एक जो हिंडरन्स आहे तो मनातनं टोटली काढून टाका. एक तर म्हणजे इट इज अ स्टेपिंग स्टोन. दुसरं म्हणजे एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा आहे की मी जरी ENTCचा बेसिक स्ट्रीम असली तरी आज माझं 70-90% काम हे सिव्हिलमध्ये आहे. त्यामुळे स्ट्रीम हा विषयच नाही. एकदा तुम्ही अभ्यास करून ग्रास्प करायला लागला की बाकी सगळ्या ब्रँचेस त्यात एकच आहेत. त्यामुळे पुढे कसं जाता हे टोटली तुमच्यावर आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे लेडीजसाठी मला सांगायचं आहे की लेडीज म्हणून तुम्ही असं मागे बसून चालत नाही. हल्ली लेडीजना पण तेवढंच स्कोप आहे. आणि आमची एक स्वतःची हे गोष्ट सांगतो. आमच्याकडे एक इंजिनियर होते, तर आमची साईट डॅम होती, ते गावापासून खूप आत होतं. तर ती म्हणाली की सर याचं सॉफ्टवेअर मी लिहायला तयार आहे. मी तिला रिजेक्ट केलं. तर तिने मला विचारलं सर मी लेडीज आहे म्हणून तुम्ही मला रिजेक्ट करताय का मला येत नाही म्हणून रिजेक्ट करताय? येत नाही म्हणून रिजेक्ट करणार असाल तर मान्य, पण लेडीज असेल तर मला मान्य नाही. आणि सरप्राईजिंगली त्या मुलीने मी जॉब दिला, त्या मुलीने साईटवर बसून 1 महिना काम केलं आणि आज ती एका अमेरिकेत मोठ्या कंपनीची CEO आहे. त्यामुळे कुठलीही गोष्ट लेडीज आहे म्हणून मागे बसावं असं नाही. आणि मला वाटतं की डिप्लोमा ही अत्यंत बेसिक स्किल ज्यांनी तुम्हाला हाताने काम करायला लावतं. आजही मी हाताने काम करणारा माणूस आहे. त्यामुळे मला वाटतं की डिप्लोमा यू शुड स्टार्ट एन्जॉईंग आणि बेस्ट ऑफ लक फॉर ऑल ऑफ यू. थँक्यू. थँक्यू सर. आम्ही नक्कीच म्हणजे तसे तर आता 50% आम्ही ॲक्टिव्ह आहोतच. पण तरी आम्ही अजून जास्त सक्सेसफुली वर्क करण्याचं ट्राय करू, आमच्या सगळ्या स्टुडंट्स पण. तर यानंतर 10वीमध्ये जे गुणवंत विद्यार्थी आहेत म्हणजे आपापल्या शाळांमध्ये जास्त मार्क मिळवून जे टॉप लिस्टमध्ये आलेले आहेत, तर अर्थातच तुमच्या कुटुंबाकडून, शाळांकडून, मित्रमैत्रिणींकडून तुमचं कौतुक झालेलंच असणार आहे. पण विद्याप्रतिष्ठानकडून पण एक कौतुकाची थाप म्हणून आपण त्या सर्वांना एक छोटंसं गिफ्ट आणि मेरिट सर्टिफिकेट असं प्रदान करणार आहोत मान्यवरांच्या हस्ते. तर मी जशी एकेकाची नावं घेईन तसं सर्वांनी स्टेजवरती येऊन आपलं गिफ्ट स्वीकारायचं आहे. तर सर्वप्रथम संचिता विकास राऊत, माध्यमिक विद्यालय भानगाव येथील फर्स्ट आलेली स्टुडंट आहे. 91.40% मिळवलेले आहेत. तर मी सर्व मान्यवरांना विनंती करते त्यांनी ते गिफ्ट विद्यार्थिनीला द्यावं. टाळ्यांचा आवाज कमी नाही झाला पाहिजे. सॉरी, एक अनाउन्समेंट राहिली. विद्यार्थ्यांबरोबर जर त्यांचे पालक आलेले असतील तर त्यांनी पण स्टेजवरती यायचं आहे. यानंतर आरती बरळ, भैरवनाथ विद्यालय व्याळी, 87% मिळालेले आहेत. सेकंड आलेले आहे पूर्ण शाळेमध्ये. पालक आणि विद्यार्थी समोर या प्लीज.
यानंतर दिव्या काळे LG बनसोडे इंग्लिश मीडियम स्कूल 84.20 हिने 4th रँक मिळवलेली आहे. प्लीज कम ऑन स्टेज. यानंतर समृद्धी हगारे LG बनसोडे इंग्लिश मीडियम स्कूल 2nd रँक आहे 85.60. त्यानंतर श्रावणी दुधनकर SNR हायस्कूल इंदापूर 93.60% मिळवून तिने पण 4th रँक मिळवलेली आहे. विद्यार्थी आणि पालक असतील तर त्यांनी स्टेजवरती या. त्यानंतर श्रेयश कांबळे महात्मा फुले विद्यालय बिजवडी 83.80 चे 4th रँक आलेला आहे. त्यानंतर महात्मा फुले विद्यालय बिजवडी मधूनच खरात तेजल खरात तेजल 93.20 हिने 1st रँक मिळवलेली आहे. यानंतर ज्या विद्यार्थ्यांना अबोव 90% मिळालेले आहेत, भलेही फर्स्ट 5 रँक मध्ये नाही आहेत, पण अबोव 90 जाणं ही पण एक महत्त्वाची अचिव्हमेंट आहे. तर त्या विद्यार्थ्यांचा पण आपण सत्कार करत आहोत. भोसले श्रद्धा दत्तात्रय जिजामाता विद्यालय सराटी 90.60. त्यानंतर देवडे यश सुनील अनंतराव पवार विद्यालय नीर निमगाव 94.2. या पण विद्यार्थ्यांचे पालक बरोबर असतील तर त्यांनी पण स्टेजवरती यायचंय. नेक्स्ट आहे विश्वराज जाधव विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनियर कॉलेज लाखेवाडी 93.80%. यानंतर प्रतीक्षा काटे जिजामाता विद्यालय सराटी 93.80%. आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून कौतुक करायचे. यानंतर साळुंके अंजली श्री शिवाजी विद्यालय बावडा 93.60%. त्यानंतर घोगरे प्राची श्रीराम विद्यालय भोडणी 93%. शिंदे शिवानी श्री राधा गुरुकुल कामठी सोलापूर 92%. नंतर गौरी बारकडे विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनियर कॉलेज लाखेवाडी 91.40%. आणि लास्ट शुभश्री सरोदे चेतना हायस्कूल सरडेवाडी 92.60. शुभश्री सर्व मान्यवरांचे आभार आणि गुणवंत विद्यार्थ्यांचे पुन्हा एकदा कौतुक.
पासलकर सरांच्या भाषणाच्या अगोदर फक्त 2 मिनिटं सर मी घेतो. विद्याप्रतिष्ठानच्या पॉलिटेक्निकमध्ये हा जो सत्कार आपण करतोय तो सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा आहे. याच्यामध्ये कोण काय राहिला असेल अजून 90% वर मार्क मिळवणार त्यांनी कृपया त्यांचा सत्कार इथे पुन्हा करण्यात येईल. 3 गोष्टी फक्त सांगतो जाता आता. एक पहिलं गोष्ट म्हणजे विद्याप्रतिष्ठानच्या पॉलिटेक्निकमध्ये आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे आम्ही कमवते विद्यार्थी घडवतोय. आता याचा अर्थ काय, तर आमच्याकडे आम्ही 3 प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्थापन करतोय आणि या 3 प्रायव्हेट लिमिटेड कंपनीजमध्ये हे विद्यार्थी इथं शिकत असतानाच त्यांना कॉलेजच्या वेळानंतर कॉलेजच्या संपल्यानंतर काम करता येईल, कंपनीमध्ये काम करण्याचा अनुभव आणि काही पैसे देखील कमवता येतील, ज्यामुळे तुमच्या इथे राहण्या खाण्याचा खर्च ते विद्यार्थी स्वतः कमवू शकतात. त्यामुळे हा एक सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट आपण याच्यामध्ये करणार आहोत. आणि त्याच्यानंतर आपल्या कॉलेजमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट झालेली आहे ती म्हणजे आपल्या कॉलेजला ISO हे नामांकन मिळालेलं आहे. ISO 21001-2018 हे नामांकन आपल्या कॉलेजला मिळालेलं आहे. ज्याचा हे नामांकन मिळण्यासाठीचा जो क्रायटेरिया आहे तो खूप अतिशय स्ट्रिक्ट आहे. इंटरनॅशनल लेवलचं हे ISO नामांकन आहे आणि इंटरनॅशनली आपण आपलं कॉलेज हे त्या पद्धतीचं काम करतं हे सर्टिफिकेट आपल्याला मिळालेलं आहे. याच्यामुळे कंपनीला ज्या गोष्टी लागतात, कुठल्याही कंपनीकडे हे ISO नामांकन असतं. तुम्ही कुठल्याही प्रॉडक्टच्या वर नाव जर बघितलं कंपनीचं तर खाली ISO 9001 समथिंग काहीतरी त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं. कंपनी हे ISO नामांकन ओळखतं आणि त्यामुळे बऱ्याच कंपनींचा ओढा आता आपल्या ह्या विद्याप्रतिष्ठानच्या पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांना रिक्रूट करण्याकडे आहे. ISO नामांकनामुळे हा एक फार मोठा फरक पडलेला आहे. यासाठी आम्हाला कंटिन्युअसली चांगल्या प्रतीचं काम करावंच लागतं आणि ती प्रत्येक वेळीची क्वालिटी आम्हाला इम्प्रूव्ह करावीच लागते. याचा डायरेक्टली फायदा आपल्या विद्यार्थ्यांना होतो. यानंतर आपलं पॉलिटेक्निक कॉलेज हे आता NBA नामांकन मिळवण्याच्या साठी प्रयत्न करत आहे. त्यासाठी काम चालू आहे. पासलकर सरांच्या आणि केळकर सरांच्या मार्गदर्शनाखाली या सगळ्या गोष्टी सुरळीत आमच्या होतीलच. परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट आमचे विद्यार्थी जे आहेत ते विद्यार्थी हे सगळ्यात जागृत विद्यार्थी आहेत. ह्या आत्ता या मुली ज्या आपल्या इथे मदत करतात ह्या कार्यक्रमामध्ये त्या 3rd इयरच्या मुली आहेत. 3rd इयरला त्या आत्ता होत्या, त्यांची परीक्षा झाली तरीसुद्धा त्या इथं थांबलेल्या आहेत. कारण का त्यांना माहिती आहे की कॉलेजमध्ये ह्या पद्धतीचा एक कार्यक्रम आहे आणि कार्यक्रमाच्या मदतीसाठी थांबलेले आहेत. यातल्या बऱ्याच मुलं मुली या डिप्लोमा व्हायच्या अगोदरच त्यांना सर्व्हिस मिळालेली आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट सर, आत्ता जर तुम्ही म्हटलात की मुलींचं आपल्याला स्ट्रेंथ वाढवणं गरजेचं आहे. आमच्याकडे 60% मुलीच आहेत आणि या मुलींची स्ट्रेंथ आणि ताकद एवढी मोठी आहे की आमच्याकडच्या सर्व ॲक्टिव्हिटीज, स्पोर्ट्स असेल, कल्चरल असेल, टेक्निकल असेल, या सर्व ॲक्टिव्हिटीज ही मुलं कंडक्ट करत असतात. त्याच्यामध्ये फक्त प्राध्यापक मार्गदर्शन करत असतात. त्यामुळं या सगळ्या गोष्टी मुलांच्या हातात असतात. वेगळ्या पद्धतीच्या एन्व्हायरमेंटमध्ये चांगला इंजिनियर, चांगला नागरिक आणि कमवता विद्यार्थी घडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तर यासाठी आपण एक महत्त्वाची अनाउन्समेंट आज मी विद्याप्रतिष्ठान पॉलिटेक्निक प्राचार्य या नात्याने करून इच्छितो तुमच्यासमोर की तुमची ॲडमिशन ही तुम्ही कुठल्याही पॉलिटेक्निकला घ्या, परंतु 15 जूनपासून आपण पॉलिटेक्निकच्या पहिल्या वर्गाचे क्लासेस कॉलेजमध्ये चालू करत आहोत. त्यासाठी तुम्हाला कुठल्याही पद्धतीची फी भरायची गरज नाही आहे. इथं या 15 तारखेपासूनच्या कॉलेजच्या लेक्चर्स आणि प्रॅक्टिकल्सचा लाभ घ्या. तुम्ही बरेच दिवस झाले, मार्चपासून तुम्ही कुठल्याच रेग्युलर क्लासेसला कुठल्याच कॉलेजला गेलेला नाही आहेत. परंतु ह्या 15 जूनला ॲडमिशन प्रोसेस तर संपणार नाहीच आहे, परंतु सुरूही होणार नाही आहे. त्यावेळेस आपण 15 जूनपासून या विद्यार्थ्यांचे क्लासेस चालू करत आहोत. सर्व लेक्चर्स, प्रॅक्टिकल्स हे सर्व चालू करत आहोत आणि कुठलीही फी न घेता ज्या विद्यार्थ्यांना हॉस्टेलची गरज आहे त्यांना हॉस्टेलचे नॉमिनल फी भरून हॉस्टेलमध्ये राहता येईल, मेसची नॉमिनल फी भरून मेसचं जेवण घेता येईल. ज्यांना यायचं आहे ते जाऊन येऊन कॉलेज करू शकतात. परंतु ॲडमिशन प्रोसेस होस तोपर्यंत
हे क्लासेस आणि त्यानंतर देखील हे क्लासेस तसेच कंटिन्यू चालू होतील. तर या सगळ्यांचा फायदा, या सगळ्यांचा उपयोग करून घ्या. आणि आपल्या सर्व पालकांना विनंती करतो की आपल्या पाल्याला जेवढं लवकरात लवकर या प्रोसेसमध्ये आणता येईल तेवढं लवकरात लवकर आणा. विचार इतर यायच्या अगोदर हा विचार इथे संपवा की आता आपल्याला पुढे काय करायचं आहे. त्यामुळं आज या मेळाव्यामध्ये आपण असा विचार करू की मला माझ्या 10वी नंतर काय करायचं आहे हा विचार मी इथं ठरवूनच बाहेर पडतो आणि तोच विचार मी कंटिन्युअसली ठेवतो. सर्वांचं पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सर. अजून एक विद्यार्थिनी राहिलेली आहे, कोकरे तनिष्का. तर तिला 96% मार्क मिळालेले आहेत 10वीला. तर आपण तिचेही कौतुक करतो. तनिष्का कोकरे स्टेजवर येईल. मी मान्यवरांना विनंती करते तिला त्यांनी सन्मानित करावं. कॉंग्रॅच्युलेशन्स तनिष्का. म्हणजे आता जेवढे विद्यार्थी प्रेझेंट आहेत तर त्या सगळ्यांमध्ये टॉपर असं आपण तिला म्हणू शकतो. थँक्यू. यानंतर DTचे जे संचालक राहिलेले आहेत खूप वर्ष, तर ज्यांच्याकडे पूर्णच तंत्रनिकेतन तंत्रज्ञानातील किंवा मग तंत्रशिक्षण संचालनालयातील तर खूप मोठा असा अनुभव आहे. आपण असं म्हणू आभाळा एवढ्या अनुभवामधून सर आम्हाला वेळोवेळी आमच्या स्टुडंटना मार्गदर्शन करण्यासाठी येतात आणि प्रत्येकच वेळी सरांचं मार्गदर्शन ऐकताना वेळेची कमतरता जाणवते. सो आजही आपल्याला डॉक्टर पासलकर सर हे मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहेत. तर सरांना मी विनंती करते की त्यांनी आम्हा सर्वांना, सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं की करिअर आपण कसं निवडायला पाहिजे किंवा करिअर घडवताना आपण काय काय गोष्टी विचारात घेतल्या पाहिजे. तर प्लीज सर. बारा वाजत आले देत मला, मला बरोबर 12ची वेळ दिलेली. आपले काय 12 वाजवणार नाही मी. जे काय मला यावेळेला आपल्याला सुचेल ते आपल्या पुढे मांडायचा प्रयत्न करतो. या पॉलिटेक्निकचे प्राचार्य देशपांडे सर ज्यांनी प्रवेश प्रक्रियेची ओळख करून दिली ते कदम सर, खडके सर, येडे सर आणि ज्यांनी आपल्या डिप्लोमा इंजिनिअरसाठी औद्योगिक क्षेत्रातील काय ज्या संधी आहेत ते डॉक्टर पद्माकर केळकर सर आणि या ठिकाणी उपस्थित असलेले पत्रकार, ज्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला ते सर्व गुणवंत विद्यार्थी, उपस्थित असलेले विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो आणि पालकांनो. विषय तसा नाजूक आहे आणि प्रत्येकाचा एक आपण टर्निंग पॉईंटवर आलेलो आहोत वगैरे की आता 10वी झाली आणि पुढे काय करायचं आहे. पहिल्यांदा आपल्याला सांगतो की या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 345 तंत्रनिकेतन आहेत आणि त्याच्यामधून 1,35,000 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. ही महत्त्वाची गोष्ट आहे. आज टेक्निकल एज्युकेशन पाहिलं तर आपल्याला टेक्निकल एज्युकेशनचे ढोबळमानाने 3 टप्पे करता येतील. जसं की 10वी झाल्यानंतर एखादा ITIला जातो, ते टेक्निकल एज्युकेशनचं 1 वर्षाचा 2 वर्षाचा कोर्स होतो. ते टेक्निकल एज्युकेशनचं प्रायमरी एज्युकेशन आहे. नंतर 10वी नंतर काही लोक डिप्लोमाला जातात वगैरे, ते टेक्निकल एज्युकेशनचं सेकंडरी एज्युकेशन आहे. आणि नंतर डिप्लोमानंतर जे डिग्रीला जातात ते हायर एज्युकेशन. असे ढोबळमानाने 3 टप्पे या ठिकाणी करता येतील. आता याच्यामध्ये डिप्लोमानंतर काय करायचे, कुठे कुठे काय करायचं, या सगळ्या संधी यांनी सांगितलेल्या आहेत. मी फक्त इथं जोर देणार आहे की कॉलेज कसं निवडायचं. कॉलेज कसं निवडायचं हे कॉलेज निवडताना पहिल्या प्रथम त्या कॉलेजचे प्राचार्य कसे आहेत हे बघितलं पाहिजे.
देशपांडे सरांच्या सारखे प्राचार्य असेल तर बिनधास्त तिथे ॲडमिशन घ्या. कारण ते नेहमी विद्यार्थ्यांच्या हिताचं हे करतात वगैरे, विचार करतात वगैरे, की माझ्या विद्यार्थ्यांना चांगलं एज्युकेशन कसे मिळेल, माझ्या विद्यार्थ्यांना चांगलं प्लेसमेंट कसं मिळेल, माझ्या विद्यार्थ्यांना चांगलं इनपुट कसं देता येईल वगैरे. आणि महत्त्वाचं गोष्ट म्हणजे माझा विद्यार्थी हा सामाजिकदृष्ट्या उत्तम कसा राहील वगैरे. एकच आपण या ठिकाणी उदाहरण पाहिलं की 2-3 मुली या पासआउट झालेल्या आहेत, पण त्यांचं एक बॉन्डिंग या कॉलेजशी एस्टॅब्लिश झालेलं आहे आणि पासआउट झाल्यानंतर सुद्धा या कार्यक्रमाला त्या आवर्जून उपस्थित आहेत. अशा तऱ्हेचं मला वाटतं बॉन्डिंग असणं फार महत्त्वाचं आहे. कॉलेज कसं निवडायचं, लोक काय करतात वगैरे, आल्यानंतर चकाचक बिल्डिंग रंग लावलाय वगैरे, मस्त वा 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 छान छान कॉलेज छान आहे वगैरे, याच्या काय फंदात पडू नका वगैरे की बिल्डिंग वगैरे फार चांगली होती. पहिली गोष्ट प्राचार्य आणि तिथले शिकवणारा अध्यापक वर्ग हे फार महत्त्वाचं आहे. अध्यापक वर्ग तिथे चांगला असला पाहिजे, हे पाहिजे. आणि दुसरी गोष्ट तिथे रोज लेक्चर्स प्रॅक्टिकल होत असले पाहिजे. त्या कॉलेजनी अटेंडन्स आहे त्या अटेंडन्सवर लक्ष दिलं पाहिजे. इथे काही कॉलेजमध्ये काय असतात, ॲडमिशन घ्या आले तर नको येऊ फक्त परीक्षा आहे वगैरे, त्यांनी विद्यार्थी चांगले घडत नाहीत वगैरे. 75% अटेंडन्स मला वाटतं इथे कंपल्सरी आहे. जे आपल्या डिप्लोमाला ॲडमिशन घेऊ शकतात, टंगळमंगळ करून इथे चालत नाही, तर इथे आपल्याला 75% मिनिमम अटेंडन्स, 100% अटेंडन्स दिला तर वेल अँड गुड, पण कमीत कमी आपल्याला 75% अटेंडन्स हा असावा लागतो. तर या दृष्टीने आपण पर्याय निवडताना एक बाब लक्षात घ्या. कॉलेजबद्दल सांगितलं की आता ISO यांचं मानांकन झालेलं आहे आणि लवकरच मला वाटतं त्यांना NBA मानांकन मिळणार आहे. 4 कोर्सेस त्यांचे एलिजिबल झालेले, त्यांनी ॲप्लिकेशन केले आणि याच्या काळामध्ये त्यांना NBA मानांकन मिळेल. तिसरी गोष्ट, आज आपण जर पाहिलं तर काहींची आर्थिक परिस्थिती बेताची असते. आईवडिलांना फार ओव्हरलोड करू नका, त्यांना डोईजर होईल असं काही करू नका वगैरे. तर आपण ज्या एरियामध्ये राहतो त्या एरियाच्या आसपास मी जे आता सांगितलं का 2 कॉलेजेस आहेत. एक फार आपल्या घराशेजारीच आहे, परंतु तिथे मी ज्या सांगितलेलं आहे फॅकल्टी चांगली नाही, प्राचार्य चांगले नाही, लेक्चर प्रॅक्टिकल्स होत नाहीत वगैरे, या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेणं टाळा. त्याच्यापेक्षा थोडं लांब असेल तर मला वाटतं त्या ठिकाणी आपण जरूर ॲडमिशन घ्या. ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली असेल वगैरे त्यांनी लांब जायला हरकत नाही, परंतु त्या ठिकाणी आपल्याला हॉस्टेल मिळालं पाहिजे. म्हणजे हॉस्टेल जर नाही मिळालं तर मला वाटतं मग ते त्रासदायक होऊ शकतं. मी डायरेक्टर असताना वसईवरनं मुलगा एक होता, त्याच्या वडिलांनी काहीतरी त्या इकडे वाशीच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली. वसई ते दादर, विरार ते दादर त्याला 2 तास लागायचे आणि तिथून परत 1.5 तास तिथे लागायचा. जायला यायला त्याला 7 तास लागायचे यायला जायला. त्यानंतर महाशयांनी काय केलं, त्याला क्लासेसला घातलं दादरला. त्यामुळे कॉलेजमध्ये गेल्यानंतर पूर्ण झोपलेला असायचा आणि नापास झाला. तर असं काय हे करू नका की आपली एनर्जी येण्या जाण्यामध्ये वेस्ट होईल, असं काय बघू नका. कारण ज्या प्रोफेशनल कोर्सेसचा अभ्यासक्रम तसा टफ असतो वगैरे. आर्ट्सला वगैरे गेलो आपण ते का टंगळमंगळ केली, 2 दिवस पुस्तक वगैरे वाचलं तर आपण आरामात पास होऊ शकतो. इथं तसं नाही. इथे आपल्याला हे काय म्हणतो ना, बाप दाखवण्याचं श्राद्ध करा असा प्रकार असतो वगैरे इथे. म्हणून इथं आपण चांगला अभ्यास केला, कठीण काही नाही. आता एक मुलगी आली होती कोण टापर वगैरे, 96% या भागातील आहे. अभ्यास केल्यानंतर अशक्य काही नाही. आपण आता कुठल्या बांधल्या अवस्थेतनं आपण आता दुसऱ्या तारुण्य अवस्थेत आलेलो आहे. 15-16 वर्षे झालेलं आहोत वगैरे. आतापर्यंत आई वडील वगैरे आपल्या पाठीवरनं हात फिरवायचे, डोक्यावरून हात फिरवायचे, बाळा नीट अभ्यास कर, बघ फार हे तमकं कर वगैरे, वाईट सवय लागू नको. परंतु आता आपलं वय असं आहे, आपण आता आईवडिलांच्या ऐकायच्या पलीकडे गेलेलो असतो. आपण काय सांगतो वगैरे, नाही बाबा तुम्ही काहीतरी सांगता, तुम्ही जुन्या पिढीतले आहात वगैरे, आमचे मित्रमैत्रिणी वगैरे झाले ते असं करायला पाहिजे, इकडे घेतलं पाहिजे, तिकडे घेतलं पाहिजे, असं काय करू नका. आईवडील हे आपल्या चांगल्यासाठी सांगत असतात वगैरे, ते 4 लोकांचे सल्ले घ्या. परंतु आजकाल काय झाले, मित्रांची ऐकण्याची फार सवय. मित्र मैत्रिणी वगैरे, त्या मैत्रिणी इथे घेतलं तिथे घेतलं वगैरे. तर सगळे कोर्सेस जे आज आहेत वगैरे, इंजिनिअरिंगच्या कुठल्याही ब्रँचला ॲडमिशन मिळाली, सगळ्या ब्रँचेस इक्वली इम्पॉर्टंट आहेत. आज जर पाहिलं की 2-3 वर्षापूर्वी सिव्हिलला मेकॅनिकलला ॲडमिशन होत नव्हतं, आता परत दिवस चांगले आलेले आहेत की सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रिकलला ॲडमिशन घ्यायला लागेल. शॉर्टेज ऑफ मॅनपॉवर. सगळ्या ब्रँचेस महत्त्वाच्या आहेत.
सिव्हिल इंजिनियर झाल्यानंतर त्याला तर वाटलं की बाबा ठीक आहे, मला आता जरा थोडं कॉम्प्युटरमध्ये करिअर करायचं वगैरे. तो वर्षभरामध्ये तो कॉम्प्युटरचे काय सॉफ्टवेअरचे कोर्सेस लावू शकतो वगैरे, तो कॉम्प्युटरमध्ये तो ज्ञान प्राप्त करून घेऊ शकतो. एखादा कॉम्प्युटर इंजिनियर झाला आहे, डिप्लोमा झाला आहे, त्याला सिव्हिलमध्ये जायचं असेल ते शक्य नाही. तर दॅट इज नॉट पॉसिबल. म्हणून कोर ब्रँचेसमध्ये ज्या आपल्या मेरिटनुसार जे आपल्याला ब्रँचमध्ये त्या ब्रँचमध्ये ॲडमिशन घ्या, त्याच्यामध्ये करिअर करा. नेहमी त्या ब्रँचमध्ये टॉप राहायचा प्रयत्न करा. कुठेतरी तळागाळात राहू नका. तळागाळात राहून उपयोग नाही वगैरे. मी कमीत कमी फर्स्ट क्लास आहे नावा डिस्टिंक्शनमध्येच राहील वगैरे असं एक पहिल्यापासून जिद्द करा. इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम कसा असतो, पहिल्या दिवसापासून अभ्यास करायला लागतो. आज जे वर्गात शिकवलं त्याचं मनन केलं पाहिजे. मनन केल्यानंतर पुढचं जे काय टीचर शिकवतात ते अजिबात अवघड जात नाही. मग असं वाटलं की आता 10-15 दिवस मी काहीच करणार नाही, इकडे जाणार तिकडे जाणार, 15 दिवसांनी काय शिकवलं बघणार, काही लक्षात राहत नाही आणि मग काहीतरी आपल्याला फ्रस्ट्रेशन येतं. तर फ्रस्ट्रेशन अजिबात येऊ देऊ नका वगैरे. आपलं मानसिक स्थिती अतिशय खंबीर ठेवा. खंबीर मानसिक स्थिती असली पाहिजे वगैरे. टीचरने एखादं बोललं, रागवलं, लगेच मनाला फार लावून घेऊ नका. टीचर जे आपल्याला रागवतात, प्राचार्य रागवतात, आईवडील रागवतात, ते कशा करता रागवतात. बेसिकली ते आपल्या हातून चांगलं घडावं, की आपण एक चांगलं नागरिक व्हावं याकरता हे करून घेतात. आपल्याला आता माहिती, मी कॉलेजचं नाव सांगितलं, एखाद्या मुलीचं लग्न होणार असेल, मुलाचं लग्न होणार असेल, एखादा मुलगा म्हणेल नाही नाही मी आता काय करणार, काश्मीरची मुलगी बघणार वगैरे, किती लांब आहे नाही का. तर ते काय उपयोगी नाही. किंवा मुलगी असेल वगैरे म्हणजे मी काय आसाम बिसाम केरळचे वगैरे बघणार. जवळचं बघा. आपल्याला जवळचं बघितल्यानंतर काय होतं, माहेरी जाता येतं किंवा मुलाला आपल्या सासूरवाडीकडे जाता येतं वगैरे. एवढे काय ते वाईट नसतात वगैरे. त्याच्यामुळं फार असं लांबचा विचार करू नका. त्यामध्ये कॉलेज निवड करणं सुद्धा असंच करा की जवळचं कॉलेज, त्याला चांगलं कॉलेज निवडा वगैरे. पहिल्यांदा तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजला समजा ॲडमिशन, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला ॲडमिशन मिळाली, जरूर घ्या. परंतु तिथे आपल्याला हॉस्टेलला ॲडमिशन मिळते का नाही, राहायला ॲडमिशन मिळते का नाही, खाण्यापिण्याचे हाल होतात वगैरे, तर ते मला वाटतं आपण कटाक्षाने टाळावं. आज आपण जर पाहिलं तर खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या. पिझ्झा बर्गर संस्कृती आलेली आहे, बरोबर आहे की नाही. पिझ्झा खायचा, बर्गर खायचा, आजारी पडायचं, मग सगळं व्हायचं. आज आपण जे पाहिलं असेल तर मग पुढे व्यक्तीचं पाहिले असतील वगैरे, काय अंबानी वगैरे असतील काय खातात, ते उकडलेले मूग वगैरे खातात सकाळी उठल्यानंतर. आपल्यासारखे पिझ्झा बर्गर वगैरे हे काही खात नाहीत वगैरे. कधीतरी काय खायला काय हरकत नाही, पण त्याच्यावर आपलं आयुष्य हे करू नका. चांगल्या सवयी जगवा. रोज 2-4 तास वगैरे अभ्यास वगैरे केला पाहिजे. 12वीचा आता इंजिनिअरिंगचं सांगितलं तुम्हाला की या संधी काय आहेत वगैरे. डिप्लोमा झाल्यानंतर आपल्याला इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेता येते. ज्यांची आर्थिक कुवत नसेल, की आईवडिलांना आता पुढचं शिक्षण त्यांना देणं हे शक्य नाही, त्यांच्याकरता आपल्याला जॉब उपलब्ध आहे. आणि जॉब तो हाताने काम करायची ज्याला सवय आहे तर ते मला वाटतं त्याला जॉब उपलब्ध आहे. मी एक उदाहरण सांगतो. एक पालक माझ्याकडे आले आणि ऑटोमोबाईलमधला डिप्लोमा झाला होता. मला म्हणले साहेब याला नोकरी द्या. मी त्याला बसा खाली चहा वगैरे पाजला. म्हणलं बस खाली वाळा. काय केलेस तू? 3 वर्षाचा ऑटोमोबाईलचा डिप्लोमा केला आहे. म्हणलं काय रे, स्कूटरची क्लच वायर तुटली तर बसवता येते का? नाही म्हणलं बसवता. मग स्कूटर पंक्चर झाली, चाक बदलता येते का? नाही बदलता येते. ह्या बेसिक गोष्टी जेव्हा तुम्ही बेसिक डिप्लोमा करताय तुम्हाला आल्या पाहिजे. हात काळे केले पाहिजे. किंवा तुम्ही जेव्हा फॅक्टरीत वगैरे जाल, तुम्हाला हाताने काम करायचं असतं वगैरे. तुम्ही खाली वर्कर असता, वर इंजिनियर असतो, बॉस असतो, त्याच्यामधले तुम्ही असता. त्याच्यामुळं तुमच्याकडनं फार अपेक्षा असतात वगैरे. तर त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही आता पॉलिटेक्निकमध्ये अभ्यास कराल तर त्याचा मला वाटतं की असं का प्रॅक्टिकल वगैरे का नीट समजून घ्या, त्याच्यावर मनन करा हे असं का घडतं वगैरे. आणि अशा तऱ्हेनं अभ्यास केला तर कठीण काही नाही. 12वी नंतर आपल्याला एक सांगितलं की आता इंजिनिअरिंगचे ॲडमिशन, मी फक्त प्रोफेशनल कॉलेजबद्दल बोलणार आहे, प्रोफेशनल अभ्यासक्रम. तुम्हाला इंजिनिअरिंगचं क्षेत्र खुलं आहे. इंजिनिअरिंग झाल्यानंतर BE झाल्यानंतर तुम्हाला काय स्पर्धा परीक्षा उपलब्ध होतात. MPSC बसता येतं, UPSC बसता येतं वगैरे. किंवा सिव्हिल सर्व्हिसेस आहेत, इंजिनिअरिंग सर्व्हिसेस आहेत, ते आहेत. डिप्लोमाला सुद्धा त्या लेवलच्या परीक्षा वगैरे आहेत. हे क्षेत्र त्याच्यामध्ये सुद्धा आहे. एखाद्याला गाव काढता आहे, त्याला म्हणलं मला काय शहरामध्ये जायचंच नाही, मला विचार आहे, तालुका प्लेस वगैरे आहे. स्वतःचा उद्योग तो करू शकतो, वगैरे. छोटा उद्योग व्यवसायाचा आपण जर केला गावाकडे. समजा आता मला आम्ही सारथीमध्ये मी डायरेक्टर आहे. सारथी आपल्याला माहिती असेल ना, सारथी काय आहे. छत्रपती शाहू महाराज मानव विकास संशोधन संस्था ही मराठ्यांच्याकरता आहे. तसे SC ST करता बार्टी आहे.
नंतर ओपन कॅटेगरी करता त्यांच्याकरता अमृत आहे आणि यांच्याकरता OBC कॅटेगरी करता त्यांच्याकरता एक संस्था आहे ती महाज्योती वगैरे आहे. अशा संस्था आहेत ज्या आपल्या मराठ्यांच्या किंवा या कॅटेगरीच्या मुलांना मदत वगैरे करतात. त्याचा पण आपण जरूर फायदा घ्या वगैरे. आणि हे जे आपण जे करता वगैरे सांस्कृतिक वेगवेगळे कोर्सेस हे करतो आपण. हे स्वतःच्या पायावर उभे राहिल्यानंतर एक मुलगा माझ्याकडे आला वगैरे, त्याला 20 ते 25 हजार रुपयाची त्याला सर्व्हिस मिळाली. तो आला म्हणला सर इथं परवडत नाही पुण्यात. म्हणलं म्हणजे का परवडत नाही? पुण्यामध्ये 25,000 रुपये जरी सॅलरी असली तर तो घरभाडं जवळजवळ 10 ते 12 हजार रुपये खोली रूमचं भाडे आहे. जेवायला त्याला 2-3 हजार रुपये लागतात. यायला जायला 2-4 हजार रुपये लागतात. मग त्याचं जवळजवळ 20-22 हजार रुपये याच्यातच खर्च होतात. नेट सेव्हिंग त्याचं काय होत नाही. तोच या इंदापूरच्या ठिकाणी समजा एखादा असला त्याला 15,000 रुपये जर मिळत असेल तर त्याचं जवळजवळ ते नेट सेव्हिंग असतं. म्हणून शक्यतो आपल्या भागामध्ये आपल्याला उद्योगधंदा जर सुरू करता आला, नोकरी मिळाली तर तिथे जा वगैरे. शहरात जाऊन गर्दी करण्यामध्ये काय अर्थ नाही वगैरे. आपण जर पाहिलं असेल शहरामध्ये एवढं पोल्युशन आहे, इकडं तुम्हाला कधी स्वच्छ हवा, फारसे आजारी पडत नाही ते, बरोबर आहे की नाही? पुण्यामध्ये गेल्यानंतर सारखं कोणाला पोकळा कोण, इतकं पोल्युशन, इतकं हे, इतकी मरणाची घाई तिथे आहे. मुंबईमध्ये तर काय त्यांना जेवायला सोय नाही, लोक जेवायला टाईम नाही वगैरे. कितीची लोक. एकदा मुंबईला मी गेलो होतो जेव्हा डायरेक्टर नव्हतो, माझ्या मित्रांनी सांगितलं की 8:25 तू दादरला ये. 8:25 लोक आम्ही बोलत आपण गेलो काय 8:35 मिनिटाला. तू गेला निघून. त्याला फोन केला आणि कुठे असतो? मला 8:25 मी वाट बघितली. अरे मी आता 8:35 झाले, 10 मिनिट झाली. इथं मला तसं चालत नाही. 8:25 म्हणजे 8:25 वगैरे. पुण्यामध्ये सांगितलं की बाबा तू तुझ्याकडे येतो, मी 8ला येतो, आपण वाट बघतो. ठीक आहे 8 वाजता 8:30 येईल वगैरे, आपण थोडी वाट बघतो. इंदापूरच्या ठिकाणी पाहिलं, हां तुमच्याकडे सकाळी येतो. सकाळी येतो म्हणजे तो 12 वाजेपर्यंत येतो, आपण एक्सपेक्ट करतो. बरोबर आहे का? म्हणजे टाईमचं महत्त्व पण कसं चेंज होतं असं वगैरे. फास्ट त्याच्यामुळे सगळं. मुंबई पुणे एकदम फास्ट वगैरे काय तर तिथं अजिबात इकडे चालत नाही वगैरे. तसं इथे म्हणजे इथं लाईफ वगैरे इझी गोईंग असतं. या इझी गोईंग लाईफचा आपण अभ्यासाकरता फायदा करून घ्यायचा. इथे लायब्ररीची सोय आहे. जास्तीत जास्त वेळ आपण टेक्निकल, तुमचे मॅगझिन आहे, टेक्निकल लिटरेचर आहे, आपल्या वर्गात शिक्षकांनी शिकवलं ते पुस्तकं रिफर करा, त्याच्यामध्ये करा आणि त्याच्यामध्ये पारंपरिक व्हा. आपण जर चांगलं डिप्लोमा झाल्यानंतर आपल्या समजा नोकरीला जायचं असेल, केळकरांच्या सारखे वेगवेगळे ते पुस्तकांचे फॉर्म्युले वगैरे विचारत नाही, तुमची ती ॲबिलिटी बघतात, थॉट प्रोसेस बघतात. इंजिनिअरिंगमध्ये काय पाहिजे? त्याला क्रिएटिव्हिटी पाहिजे. क्रिएटिव्हिटी, कल्पना या डोक्यामध्ये पाहिजे. तुम्ही आउट ऑफ बॉक्स थिंकिंग म्हणतो ना, ते त्याच्यामध्ये पाहिजे. दुसरी गोष्ट, टीममध्ये राहून त्याला काम करता आलं पाहिजे. आपण जर प्रोजेक्ट वगैरे देतो, आपण काय करतो प्रोजेक्टमध्ये? आता 2 लोकांना 3 लोकांचे ग्रुप करतो की नाही, काय त्याच्यामधला उद्देश वगैरे, तर त्याच्यामध्ये एक उद्देश एकमेकाला समजून घेतलं पाहिजे. एकमेकाला समजून घेतलं पाहिजे. त्याची हुशारी कशात येते आपल्याला आयडेंटिफाय केली, त्याचे प्लस पॉईंट मायनस पॉईंट आयडेंटिफाय केले पाहिजे, त्याच्यावर मात करता आली पाहिजे. म्हणून टीमवर्क फार महत्त्वाचं आहे त्यामध्ये केल्यानंतर. टीमवर्क, नंतर क्रिटिकल थिंकिंग, आउट ऑफ हे आणि सिन्सिअरिटी आणि एथिकल व्हॅल्यूज तुमच्या पाहिजेत. आज आपण भारतामध्ये जर पाहिलं वगैरे एथिकल व्हॅल्यूजच नाही आहेत. कुणी रस्त्यावर थुंकतोय, तो थुंकला गेला की मीडियावाले जातात, तो थुंकला की त्याचा फोटो, दुसरा येतो त्याला लाच घालतो, तू का त्याचं हे केलं वगैरे झालं, त्याच्यावरच दाखवत होते. पण चांगल्या गोष्टी आज मीडियामध्ये येतच नाहीत वगैरे. एखादा इंदापूरचा आहे किंवा बारामतीचा बघ स्टुडंट आहे, त्याने एखादा उद्योग चांगला भरभराटीला आणला, तर त्याची सक्सेस स्टोरी कुठेही मला वाटतं दाखवली जात नाही की या मुलांना असं इन्स्पिरेशन मिळेल की ही बाबा हे सक्सेस स्टोरी आहे. गावामध्ये राहून तो सक्सेसफुल एंटरप्रेन्योर वगैरे झाला वगैरे. त्याच्यामध्ये आता AIचं वगैरे बघितलं, AI मशीन लर्निंग यायला लागलं. मग सरांनी सांगितलं की आता प्रोग्रामिंग वगैरे आता ॲब्सोल्यूट होत चाललेलं आहे, AIचं आले. महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आता या AI करता जवळजवळ 500 कोटी रुपये दिलेले आहेत. आणि आपल्याला माहिती आहे की बारामतीला जे ॲग्रो सेंटर आहे, त्या बारामती ॲग्रो सेंटरमध्ये AIचा प्रयोग करून शेतकऱ्यांच्या ऊसाचं उत्पादन कसं वाढेल याविषयी सगळं संशोधन केलं, मार्गदर्शन केलेलं आहे. आणि मला वाटतं ते 116-120 टनापर्यंतचं उत्पादन केलेलं आहे. ही इंजिनियरच क्रांती घडू शकतो वगैरे. आज आपण जर पाहिलं या देशाच्या GDPमध्ये शेतकरी एक सोडला तर बाकीचे जास्त कॉन्ट्रीब्युशन इंजिनियर लोक करतात. शेतकरी जरी झाला तर शेतकऱ्यांना मदत इंजिनियर करतो, याची जी अवजारं डेव्हलप करतो इंजिनियर करतो, बरोबर आहे की नाही?
बैलगाडीमध्ये मॉडिफिकेशन, कशामध्ये मॉडिफिकेशन, हे इंजिनियर्स आहे. सो देर इज अ क्रिएटिव्हिटी अमंग द इंजिनियर वगैरे. ही क्रिएटिव्हिटी आहे आपल्याला जपता आली पाहिजे. असं ते झापड लावलेल्या याच्यासारखं काम करता उपयोग नाही की आपण असं का करतोय, लॅबमध्ये गेलो, याच्यामध्ये गेलो का करतोय, असं केलं तर का होईल वगैरे. त्याच्यामध्ये वेगवेगळे पैलू आपल्या डोक्यामध्ये त्या ठिकाणी आले पाहिजे. आणि असं जर केलं तरच आपण एक चांगले इंजिनियर बनू शकाल वगैरे. आणि हे अशा तऱ्हेचे इंजिनियर आपण बनला तर आपल्याला नोकरीमध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. ज्यांना हायर एज्युकेशन सांगितलं की त्यांची कपॅसिटी आहे ते हायर एज्युकेशनला जाऊ शकतात. काही लोकांची मानसिकता असते मी नोकरी करणार नाही, आनंदाची गोष्ट आहे. माझं तर मत आहे असं वगैरे इंजिनियर शुड नॉट बी ए जॉब सीकर, ही शुड बी ए जॉब क्रिएटर. ही शुड बी ए जॉब क्रिएटर. आज आपण एखादं ऑटोमोबाईलचं गॅरेज आहे वगैरे, तिथे एखाद्या डिप्लोमावाल्याने ते गॅरेज टाकलं, 10 लोकांना आरामात 5-10 लोकांना तो आरामात नोकरी देऊ शकतो वगैरे. यू शुड बिकम ए जॉब क्रिएटर. देशाची समजा आता शेतकरी आहे, शेतकऱ्यांनी उत्पादन वाढवलं, आर्थिक सुबत्तता येऊ शकते वगैरे, तर आपण सुद्धा उद्योगधंदे केलं पाहिजे. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची स्कीम आहे स्टार्टअप करता तुमच्या डोक्यात कल्पना वगैरे असेल अँड तर याच्याकरता गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तुम्हाला फायनान्शियल सपोर्ट करू शकते वगैरे. फक्त आपलं डोकं चाललं पाहिजे. डोकं कसं चाललं पाहिजे, प्रॉपर ट्रॅकवर चाललं पाहिजे. ऑफ द ट्रॅक नको, नाही तर कुठेतरी मला तो त्रास देऊ, त्याच्यावर पिस्तूल उगार, त्याला संपवून टाक वगैरे. असे काहीतरी विचार आपल्या डोक्यात आणि सकारात्मक विचार हे फार महत्त्वाचे आहेत. आणि ज्या मुलांच्यामध्ये सकारात्मक विचार आहेत ते चांगला देश घडवू शकतील. या गोष्टी मला वाटतं आपण लक्षात ठेवा. इंजिनिअरिंगला डिप्लोमाला ॲडमिशन घेताना सिन्सिअरिटी ठेवा. रोजच्या रोज अभ्यास करा. अभ्यासाचं एवढं साठवून देऊ नका. रोजच्या रोज अभ्यास करा. कुठलाही अभ्यासक्रम हा कठीण नाही. आपल्याला ज्या ब्रँचमध्ये गती आहे, ज्याची आपल्याला आवड आहे, अशा ब्रँचलाच आपण ॲडमिशन घ्या. त्याच्यामध्ये करू. कोणतरी आपलं चाललं कॉम्प्युटरला चाललं आहे, आपल्याला कॉम्प्युटरचा तर हे नाही, गंध नाही, तो उपयोग काय. आज पुण्यामध्ये जर आपण जर पाहिलं, एक उदाहरण सांगतो. माझ्या ओळखीचे आहेत, दोघं नवरा बायको आहेत. तो नवरा की हिंजेवडीला सर्व्हिसला आहे, त्याला पॅकेज किती 2 लाख, बायकोला पॅकेज किती जवळजवळ 2 लाख. हिची गाडी दोघे सकाळी जातात, गेले संध्याकाळी आल्यानंतर लगेच लॅपटॉप हे असं बसलं वगैरे झालं. काय नाही, उद्याचं काम करायचं वगैरे. 10 झाले. अरे त्याला जेवायला मागवलं काहीतरी. जेवायला मागवायला मग आपल्या झोमॅटो उपलब्ध आहेतच. झोमॅटोवर ऑर्डर द्यायची, ते काहीतरी आलं, काहीतरी खायचं. अरे माझं थोडंसं झालं राहिले जरा, ठीक आहे. मग 11, 11:30 झोपले. सकाळी उठले, अरे कम्प्युटर झालं नाही. मग ते बसले, तिथे पुढं बसले. अरे चहा राहिला, चहाचं काय करायचं, चहा मागवणार नाही. असं लाईफ चाललेलं आहे. म्हणजे पैशाच्या मागं किती पळायचं. शेवटी माणसाला हे मनुष्य प्राणी जन्माला येतो, आपल्या जीवनाचा आनंद घेता आला पाहिजे. काही लोकांना पैशामध्ये आनंद, नुसते पैसे कमवायचे आणि त्याचा उपभोग घेता आला पाहिजे. COEPमध्ये एक मुलगी होती, तिला 42 लाखाचं पॅकेज मिळालं. किती लाखाचं? 42 लाखाचं. ती PhD झाली होती. म्हणजे काही ती 42 लाखाचं काय करते. म्हणजे सर ते 12 लाख गेला टॅक्स, 10 लाख घराच्या हप्त्याला गेले, राहिले 20 लाख. 20 लाख राहिले, 20 लाखाचं काय करते. तर पुरत नाहीत म्हणजे काय करतात, कुठेतरी हॉटेलमध्ये जायचं. आपला दहीभात घरी केला तर 15-20 रुपयात होतो. इथे केलं की 450-500 रुपये. जेवढं महाग तेवढा वाटतं वा क्वालिटी पुढे वगैरे असं असे त्यांनी पैसे घालवायचे वगैरे. दुसरी अजून एक सांगतो. COEPमध्ये होतो आणि 2-3 मुली आल्या, सिव्हिलच्या होत्या वगैरे. सर म्हणजे तुमच्याबरोबर फोटो काढायचा, तुम्ही जे होते डायरेक्टर झाला, तुला काढा फोटो. म्हणजे एका आठीवर माझा पगार किती होता सांगायचं वगैरे. सर म्हणजे केव्हा लागला होता तुम्ही. म्हणजे 1973ला 5-6 होतं, 74ला मी लागलो. सांगायचं माझा पगार किती. आली, तुझं पॅकेज सांग म्हणलं. सर माझं 8 लाख. छान आहे ना, चांगलं नाही म्हणली. दुसरी आली, सर माझा काढायचं फोटो काढून तुमच्यावर, तुझं किती पॅकेज आहे. मी 12 लाख. तिसरी आली, सर माझं चांगलं पॅकेज आहे, किती लाख. 16 लाख. सिव्हिल झालेल्या होत्या. बरं म्हणलं ठीक आहे, आपल्या तिघीचं तुम्ही तिघी आली, मी सर माझं फोटो काढून. माझं सॅलरी आहे मी सांगायची, मी 74 साली माझी सॅलरी किती असेल. मोबाईल घेतला वगैरे म्हणजे मोबाईल कॅल्क्युलेट. सर आम्हाला 5 मिनिटं वेळ दिला. 5 मिनिटं वेळ दिला, मोबाईलवर कॅल्क्युलेट केले वगैरे. झालं का. हो झालं म्हणजे कॅल्क्युलेट करून झालं. परत आणखी 3 मिनिटं घ्या, काय चुकलं असेल तर बघा. नाही सर म्हणजे वी आर डॅम कॉन्फिडंट अबाउट यू. सांगा किती सॅलरी. एक म्हणजे सर 12,500. दुसरी म्हणजे नाही 14,500. तिसरी म्हणजे नाही 13,700 रुपये. झालं का म्हणलं परत करा.
म्हणजे माझी सॅलरी होती 577 रुपये. किती होती? 577 रुपये. तिघी जणी मटकन खाली बसल्या. एवढ्या पैशाचं काय, पैशाच्या मागे किती पळायचं. मानसिक समाधान हे फार महत्त्वाचे. माणसाच्या जीवनामध्ये मानसिक समाधान. कुणाला काय इंजिनिअरला कशामध्ये समाधान मिळतो? पगाराचा भाग सोडा, सॅलरी तुमच्या जीवनामध्ये लागते वगैरे, पण आपण काय करतो, जो जॉब करतो त्याचं आपल्या मनामध्ये समाधान पाहिजे. आणि समाधान जर मनामध्ये असेल तर चांगली झोप येऊ शकते. म्हणून त्याच्यामध्ये आपण चांगलं काम केलं पाहिजे. चांगलं काम केल्यानंतर बॉस आपल्याला शाबासकी देतो, वा वेल डन. आणि हे कौतुकाची थाप आपल्या पाठीवर पडली तर आपल्याला जास्तच पुरण येतं, आपण आणखी काम करू शकतो. या गोष्टीचा आपण सातत्याने विचार करावा. आणि तुमच्या इथून पुढच्या करिअरकरता मला वाटतं माझ्या हार्दिक शुभेच्छा. चांगले इंजिनियर घडा आणि भारताचे चांगले नागरिक बघा. आणि आपण कुठलीही सूडबोळ न करता मात्र ते थोडंसं काय तिथे बोललो ते ऐकून घेतलं, त्यामुळे सर्वांचं धन्यवाद. आयोजकांचे या ठिकाणी धन्यवाद. धन्यवाद सर. सरांचं मार्गदर्शन कधीच असं नसतं की कुणीतरी चुळबुळ करावी, लक्ष देऊन ऐकावं. असं प्रत्येक वेळी सर वेगवेगळ्या तऱ्हेने प्रत्येक वेळी मार्गदर्शन करत असतात. तर फायनान्शियल स्टॅबिलिटी बरोबरच मेंटल हेल्थ पण कशी जपायला पाहिजे ह्याचं बॅलन्सिंग छान सरांनी सांगितलं. त्यानंतर एकंदरीतच आपली क्रिएटिव्हिटी, आपले स्किल आपण एज्युकेशन मध्ये जपले पाहिजे याबद्दलही सरांनी छान उदाहरणं देऊन आपल्याला मार्गदर्शन केलं. तर सगळ्यांनीच हे अनुभवलं असेल. आणि ह्या सरांच्या स्वभावामुळे किंवा मार्गदर्शनामुळे सर आम्ही तुम्हाला विद्या प्रतिष्ठानसाठीचे सर्वात तरुण मार्गदर्शक असं नेहमी म्हणतो. आम्ही तुमची नेहमी वाट बघत असतो. सर थँक्यू सो मच. तर आजचे जे सगळे मान्यवरांचे मार्गदर्शन चालू आहे तर देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्याने घेत जावं, तर असे छान चालू आहे. पण तरी आपले अजून एक मान्यवर आशिष नायकुडे सर, ॲम्बिशन कॉम्प्युटरचे प्रमुख, तर त्यांनाही आपल्याशी थोडंसं बोलायचं आहे. तर त्यांना मी विनंती करते त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. थँक्यू सर. प्रथमतः मी विद्या प्रतिष्ठानचे सर्व टीम आणि आमच्या सर्व विद्यार्थ्यांना ज्यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने मार्गदर्शन केलं त्या सर्वांना मी मनापासून खूप खूप धन्यवाद देतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख संपूर्ण व्यासपीठ तसंच विद्या प्रतिष्ठानचे संपूर्ण फॅकल्टी, भविष्य घडवण्यासाठी आपण सर्व प्रयत्नशील असलेले सर्व विद्यार्थी आणि पालकवर्ग, आज ॲक्च्युली 10वी आणि 12वी नंतर काय याबद्दलचं सर्वांनी मार्गदर्शन केलं. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने मार्गदर्शन झालं, आपण सगळ्यांनी ऐकलं. बऱ्याच जणांच्या मनामधील शंका कमी झाल्या असतील, काही जणांच्या मनामध्ये आणखी शंका निर्माण झाल्या असतील, असं चित्र मला काहींच्या चेहऱ्यावरती थोडंसं जाणवतंय. बऱ्याच जणांना असं वाटत असेल की आम्हाला फक्त इंजिनिअरिंग डिप्लोमाबद्दल इथं खूप माहिती मिळाली, तर असं नाहीये. बऱ्याच क्षेत्रामधली आपण जर व्यवस्थित ऐकली असेल तर माहिती मिळालेली आहे. ऍक्च्युली करिअर घडवत असताना बरेच विद्यार्थी काही सायन्सला जात आहेत, काही कॉमर्सला जात आहेत, काही आर्टला जात आहेत, काही ITI ला जात आहेत, काही डिप्लोमाला येत आहेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये विविध संधी आहेत. पण ऍक्च्युली मी बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांशी बोलत असताना मला असं जाणवलं की ते विद्यार्थी म्हणतात की आम्हाला इंजिनिअरिंगला जायचंय पण 11वीला ऍडमिशन घेतात. असे किती विद्यार्थी आहेत ज्यांना इंजिनिअरिंग करायचंय पण 11वी सायन्सला ऍडमिशन घेतलंय? आणि खरोखर हात वर करा बरं. अजून खूप आहेत हात वर करत नाहीयेत. मला ऍक्च्युली सांगा, इंजिनिअरिंगसाठी ज्या ट्रेड्स आहेत, जे सिव्हिल आहे, मेकॅनिकल आहे, कम्प्युटर आहे, अनेक आहेत, त्याच्यामध्ये
आणि 11वी 12वीला असणारे विषय याच्यामध्ये काही तफावत आहे का रे? ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला जायचंय ते असं ठरवतात की आता 11वी 12वी करायचं, नंतर सीईटीला अभ्यास करायचा, जेईचा अभ्यास करायचा, नीटचा अभ्यास करायचा, एक्झाम द्यायच्या आणि मग पुढचं करायचं. मला एक सांगा, जर तुम्हाला इंजिनिअरिंग करायचं फिक्सच असेल तर 11वी आणि 12वी मध्ये बायो, फिजिक्स, केमिस्ट्रीसाठी झटे का घ्यायचे? बरोबर. नंतर 12वी झाल्यानंतर परत त्या एक्झाम द्यायच्या, त्यातनं नंबर लागला तर आपलं. मग आत्ताच जर तुम्ही डिप्लोमाला ऍडमिशन घेतलं तर तुम्हाला डिग्रीला पण ऍडमिशन भेटणारच आहे ना. 12वी करून पण तुम्ही डिग्रीला जाणार आहे, डिप्लोमा करून डिग्रीला जाणारच आहे. फरक काय पडतो? उलट त्याचा बेनिफिट तुम्हाला एक एवढा होईल, एक बेसिक ग्राउंड लेवलला तुम्हाला येऊन सांगतो मी. ज्या वेळेला अंगणवाडीमध्ये तुम्ही ऍडमिशन घेता त्यावेळेला एबीसीडी आणि अबकड शिकवलं जातं. पहिली दुसरीत गेल्यानंतर तुम्हाला स्पेलिंग करायला शिकवलं जातं. बरोबर बरोबर आहे ना. मग तुम्ही जर डिप्लोमाला गेला तर तुम्हाला एबीसीडी पासून शिकायला मिळते. डायरेक्ट डिग्रीला गेले तर डायरेक्ट स्पेलिंग जर तुम्हाला शिकवायला लावलं आणि एबीसीडीच माहित नसेल तर तुम्हाला डिप्लोमा सोपा जाईल का अवघड जाईल, याचा पण विचार करा. जर तुमचं टार्गेट फिक्स असेल इंजिनिअरिंगचं तर मी तुम्हाला सगळ्यांना असा सल्ला देईन की डायरेक्ट तुम्ही डिप्लोमाला ऍडमिशन घ्या. डिग्री 11वी 12वीचा 2 वर्ष वेळ वायाच घालू नका. आता याच्यामध्ये बऱ्याच जणांचं कन्फ्युजन असं असतंय की खरंच मला कोणत्या साईडला ऍडमिशन घ्यायचंय. मी एक सोपी पद्धत सांगतो, आपल्या बऱ्याच मान्यवरांनी सांगितलंय. मी नेहमी माझ्या विद्यार्थ्यांना सांगतो 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. या 3 गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे आपल्या स्वतःचा इंटरेस्ट कशात आहे. पहिली गोष्ट, आपल्याला लहानपणापासून कोणती गोष्ट करायला आवडते, आपल्या अंगामध्ये कोणता गुण आहे, आपल्या स्वला ओळखायचं, आपण स्वतः काय करू शकतो. दुसरी गोष्ट, ज्या गोष्टीची आपल्याला आवड आहे ती गोष्ट आपल्याला उत्कृष्ट पद्धतीने करायला जमतीये का. ज्या गोष्टीची आवड आहे ती गोष्ट करायला जमतीये का. आता मला बऱ्याच जणांना एक उदाहरण याच्यावरती सांगतो की एका मुलीला तिच्या आई वडिलांनी नीटच्या परीक्षेसाठी लातूरला पाठवलं. एमबीबीएसची एक्झाम असते ना, लातूरला पाठवलं. मला पाठवलं, तिथं 5-6 लाख रुपये खर्च केला. त्या मुलीने अभ्यास केला घासून घासून घासून. तिचा नंबर एमबीबीएसला लागला. एमबीबीएसला ऍडमिशन घेतलं, कॉलेज भरलं. कॉलेज भरल्यानंतर पहिल्या 1-2 महिन्यामध्ये शिकवायला सुरुवात केल्यानंतर त्यांच्या प्रयोगशाळेमध्ये नेलं. तिथं पहिल्या का दुसऱ्या दिवशी उंदीर आणि बेडूक कापायला लावला. तिथं ती मुलगी चक्कर येऊन पडली, घरी आली आणि म्हणली मला कॉलेजला जायचं नाही, मला डॉक्टर व्हायचं नाही, मला ते शक्य होणार नाही. आता एवढा खर्च केला, एवढं सगळं केलं, घासून घासून अभ्यास केला, तिथनं रिटर्न आली आणि परत इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं डिप्लोमाला. का तर परत मॅथ ठेवला नव्हता 11वी 12वीला. किती खर्च झाला, आयुष्यातला वेळ किती वाया गेला, पैसा किती गेला. मग जर तुम्हाला आवड आहे पण ती गोष्ट जमत नसेल तर त्या क्षेत्रात गेलं तर उपयोग आहे का, ती एक गोष्ट लक्षात ठेवायची. आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपल्याला आवड आहे, ती गोष्ट करायला जमते, त्या गोष्टीला मार्केटमध्ये व्हॅल्यू आहे. या 3 गोष्टींचा फक्त स्वतःच्या स्वतः अभ्यास करायचा आहे आणि स्वला ओळखायचा आहे. जर तुम्ही हे केलं तर तुम्हाला तुमच्या लाईफ मध्ये कधीही मागं वळून पाहायची गरज पडणार नाही. तुमचं टार्गेट तुम्ही अचीव्ह करू शकता. आता सरांनी सांगितलं आणि जेवढी मी भाषणं ऐकली याच्यामधनं मला हे खरंच जाणवलं. सर तुम्ही स्वतः सांगितलं की खरंच हा वर्ग नोकरी करणारा आपल्याला बनवायचा नाही तर नोकरी देणारा बनवायचा आहे आणि तो इथं बनू शकतो. आणि ती कॅपॅसिटी या कॉलेजमध्ये आहे हे मला जाणवलेलं आहे. मी खोटं सांगत नाही. लहानपणापासून माझा मुलगा
घरी कुठल्या गाड्या खेळणी आणली की त्याचं खोलणं जोडणं तोडणं हे लहानपणापासून मी त्याला बघत आलोय. त्याला 10वीला किती का टक्के पडणार, एकच टार्गेट ठेवलं त्याला इंजिनिअरिंगला टाकायचं. ज्या दिवशी 10वीचा निकाल लागला त्या दिवशी पहिला येऊन पहिला फॉर्म मी इथं त्याचा भरला. मी का उदाहरण सांगतो तर त्याला लहानपणापासून मी पाहत आलो तो स्वतःला ओळखतोय. त्याला काही विचारलं मला इंजिनियर व्हायचं बस. स्वतःच पालकाचं तुमचं बॉन्डिंग ठेवा आणि तुम्हाला काय करायचंय लाईफ मध्ये हे टार्गेट ठेवा. तुम्हाला एक छोटं उदाहरण सांगतो. तुम्ही आपल्या इंदापूरमध्ये बस स्टँड आहे ना, त्या बस स्टँड वरती आता तुम्ही बसलेला आहात. त्या बस स्टँड वरून वेगवेगळ्या दिशेला बसेस जात आहेत. सोलापूरला जाते, कोल्हापूरला जाते, पुण्याला जाते, महाबळेश्वरला जाते, सगळीकडे जाते. पण तुम्हाला जर कोणत्या गावाला जायचं हे फिक्स नसेल तर तुम्ही बसणार कोणत्या बसमध्ये? तुमचं जर टार्गेट घरून निघतानाच फिक्स असेल की मला पुण्याला जायचंय तर तुम्ही दुसऱ्या बसची वाट पाहणार का? दुसऱ्या बसचं घेणं देणं का आपल्याला? दुसरा रस्ता पकडणार का? नाही. तुमचं आज टार्गेट फिक्स पाहिजे म्हणजे पाहिजेच आणि त्याच दृष्टीने तुम्हाला पाऊल उचलायचंय. जर तुमचा आज निर्णय चुकला, रस्ता चुकला तर परत रिव्हर्स गिअर टाकायला संधी नाहीये. टाकायला संधी आहे पण त्याच्यामध्ये वेळ, पैसा, एनर्जी सगळं खूप खर्च होतं. त्यामुळं स्वतःला ओळखा, स्वतःला ओळखा, स्वतःच्या कॅपॅसिटीज ओळखा, त्या दृष्टीने स्वतःला तयार करा. तुम्हाला माहितीये का, बरेच जण म्हणतात इंजिनिअरिंगला स्कोप नाही, मला हे व्हायचंय ते व्हायचंय. तुम्ही तुमच्या जीवनाचा अविभाज्य घटक म्हणजे इंजिनियर आहे. ग्राउंड लेवलला येऊन सांगतो, तुम्ही कशात राहता? प्रत्येक जण घरात राहता ना. लोकसंख्या वाढायची थांबणार आहे का? वाढतच राहणार आहे. घरं बनवायची थांबणार आहेत का? सिव्हिल इंजिनियरची गरज पडणार आहे ना, आर्किटेक्चरची गरज पडणार आहे. सकाळी उठल्या उठल्या बाथरूम मध्ये जाता पाणी पाहिजे, कुठून येतं? मोटर चालू करायला लागते ना. जर आता विचार करा मोटरच बनायच्या बंद झाल्या तर काय होईल? पाहिजे कोण मोटर तयार करतं? इलेक्ट्रिक इंजिनियर. घरात स्वयंपाक बनवायचा आहे, काय काय लागतंय? मिक्सर आहे, ग्राइंडर आहे, टीव्ही आहे, घरात जेवढ्या वस्तू आहेत त्या सगळ्या कोण बनवतं? विचार करा. तुमच्याकडे प्रत्येकाकडे 4 व्हीलर आहे, 2 व्हीलर आहे. प्रत्येक गोष्टीसाठी इंजिनियरची गरज आहे. सगळ्यात महत्वाचं आता भारत पाकिस्तान युद्ध झालं, त्या युद्धामध्ये सगळ्यात जास्त वापर ड्रोनचा झाला. कोणी ड्रोन तयार केले? विदाउट इंजिनियर नॉट पॉसिबल. या प्रत्येक गोष्टीला प्रत्येक क्षणोक्षणी आपल्याला इंजिनियरची गरज पडणार आहे. त्याच्यामुळे इंजिनियर लोकांसाठी भविष्यामध्ये खूप मोठा स्कोप आहे आणि त्या दृष्टीने आपण आता पावलं उचलून त्या क्षेत्रामध्ये गेलं तर तुम्ही तुमच्या पायावरती फार लवकर उभे राहू शकता. आणि सगळ्यात महत्वाचं की तिथं तुम्हाला पैसा, स्वतःचं नाव, सगळ्या गोष्टी कमवण्यासाठी खूप मोठी संधी असते. आणि सगळ्यात महत्वाचं की या सगळ्या गोष्टीची उपलब्धता आपल्या छोट्याशा तालुक्यामध्ये इतकं सुंदर युनिट तयार करून एवढ्या उत्कृष्ट पद्धतीने कॉलेज चाललेलं आहे, त्याचा आपण उपभोग घेतला पाहिजे. त्याबद्दल मी या युनिटसाठी खरंच पहिल्यांदा खूप खूप धन्यवाद देईन की अतिशय उत्कृष्ट पद्धतीने युनिट चालू आहे विद्याप्रतिष्ठान. तर सगळ्यांनी त्या गोष्टीने विचार करावा आणि स्वतःच्या भविष्याच्या दृष्टीने आज एक निर्णय घ्यावा आणि त्या पद्धतीने वाटचाल करावी. सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला सांगाल, आपण माणसं आहोत, प्राणी नाही. प्राण्यांमध्ये माणसांमध्ये फरक आहे. प्राण्यांचं असं असतं की एक प्राणी पुढे चालला की त्याच्या मागे सगळे जातात. आपण माणसं आहेत, आपला मित्र त्या साईडला गेला म्हणून आपण त्याच्या मागे जायचं हे चुकीचं आहे. आपली मैत्रीण तिकडे चालली म्हणून आपण जायचं चुकीचं आहे. मैत्रिणीचे स्वप्न आणि क्षमता वेगळे आहेत. आपले स्वप्न आणि आपल्या क्षमता वेगळ्या आहेत, हे लक्षात घ्या. स्वतःला ओळखा आणि स्वतःचा निर्णय स्वतः निर्माण करा आणि त्या दृष्टीने आपला प्रवास चालू करा. आपण सर्वांनी इथं बोलवलं, आमच्या सर्व विद्यार्थ्यांचा सन्मान केला, सत्कार केला, आदरातिथ्य केलं, आमच्या सर्व विद्यार्थ्यांना अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी आमच्या संस्थेच्या वतीने आपल्या विद्याप्रतिष्ठान टीम व सर्व मान्यवरांचे खूप खूप आभार मानतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद सर.
उपस्थित सर्व मान्यवर, जास्त वेळ न घेता या कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा आभार प्रदर्शन। या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले सर्व मान्यवर, त्यामध्ये प्रामुख्याने एडे सर GP पुणे, प्राध्यापक खडके सर GP पुणे, त्यानंतर उद्योजक आणि CEO ब्राईट स्टार इलेक्ट्रॉनिक पुणे डॉक्टर पद्माकर केळकर सर, आणि इलेक्ट्रॉनिक्स विभागामध्ये डॅपचे मेंबर, त्यानंतर डॉक्टर MB पासलकर सर माजी संचालक तंत्र शिक्षण संचालनालय मुंबई, हे सर्व आपल्याकडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले होते। त्यांचे मी विद्याप्रतिष्ठान परिवारातर्फे धन्यवाद करतो। त्यानंतर आपल्याकडे उपस्थित राहिलेले आशिष नायकुडे सर आणि त्यांची सर्व टीम यांचेही विशेष आभार व्यक्त करतो। त्यानंतर जे आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख विद्यार्थी होते, पालक होते, त्यांचेही विशेष आभार व्यक्त करतो। त्यानंतर या कार्यक्रमासाठी थेट आणि प्रत्यक्षरित्या ज्यांचं मार्गदर्शन किंवा ज्यांचं सहकार्य लाभलं अशा सर्व घटकांचं मी इथे धन्यवाद व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम इथे संपला असेल जाहीर करतो। धन्यवाद।